थोडं रोज समाजाच्या भुकेल्या पोटात जावं, वाचनाचा संस्कार घडावा, शब्दांना मग सूर फुटावा, लेखनीची समशेर व्हावी, वाणीचं तर खड्ग बनावं. नवे रंग हे नवे ढंग हे जुन्या आधारे उभे राहावे, गडकोटांच्या अवशेषातून शौर्याचे पोवाडे गायले जावे. ग्रंथवाचन कधी घडावे, सुजन वाक्य कानी पडावे, मिटाव्यात त्या अवघ्या शंका, जीवनातले सुख गवसावे. संपुनी अंधार येथला, उजेडात जग उजळून यावे, नवतेजाच्या नवस्पर्शाने मनामनाचे नाते जुळावे. रसिक श्रोते हो, आज आपल्या सेवेसाठी आजच्या व्याख्यात्या माननीय दीपाली केळकर, वृत्तनिवेदिका, सह्याद्री वाहिनी, मुंबई दूरदर्शन, स्त्रीधन या विषयावर आपलं विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया. या सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय सुविधा पाटील, प्रशासकीय अधिकारी यांचंही या सोहळ्यामध्ये स्वागत होत आहे. मी सन्माननीय सुविधा पाटील यांना विनंती करतो की आजच्या प्रमुख वक्त्या यांचं आपण स्वागत करावं. आजच्या वक्त्या माननीय दीपाली केळकर यांच्या कार्याचा परिचय करून देण्याची विनंती मी प्रशासकीय अधिकारी सुविधा पाटील यांना करतो. सर्वप्रथम कराड शहरातील जे उत्तम श्रोते आहेत त्यांच्याकडून किंवा त्यांना हे शारदीय व्याख्यानमालेचे 93वे वर्ष आहे. कराड नगर परिषद आणि कराड नगर परिषद वाचनालय यांच्याकडून ही परंपरा अखंडित सुरू ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी मी कराड नगर परिषदेकडून आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. आजच्या 93व्या शारदीय व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प माळण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत सौ दीपाली श्रीराम केळकर. या वृत्तनिवेदिका होत्या मुंबई सह्याद्री वाहिनी मुंबई येथे, आणि आपला विषय आहे स्त्रीधन. माननीय सौ दीपाली केळकर मॅडम या मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 2000 सालापासून वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा चेहरा तुम्हाला ओळखीचा वाटत असेल जर सह्याद्री वाहिनी आपण बघत असेल बातम्या तर. माननीय केळकर मॅडम यांनी सह्याद्री वाहिनीवरील 9:30च्या बातम्यात तसेच सभामंचावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये मंगेश पाडगावकर, पंडित यशवंत देव, अशोक पत्की, अशोक हांडे, गंगाराम गवाणकर, डॉक्टर नरेंद्र जाधव, अरुणा ढेरे, प्रतिभा रानडे, अशोक समेळ, अजित कडकडे, वीणा गवाणकर इत्यादी विविध मान्यवरांच्या मुलाखती आहेत. सौ केळकर मॅडम यांनी आजपर्यंत शेकडो सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचं निवेदन आणि सूत्रसंचालन केलेलं आहे. केळकर मॅडम यांनी स्त्रीधन, शब्दांच्या गावा जावे, मन प्रसन्न, हास्य संजीवनी, सुसंवादाचे 10 मंत्र, गुरुवंदना, मातृरंग, गंमत म्हणी आणि वाक्यप्रचारांची, गाण शब्दांचं, गप्पांच्या गावा जावे, अभंग लावण्य आणि मनोविकास, पसायदान आणि व्यक्तिमत्व विकास, वसंतोत्सव, आला पाऊस या एकटीच्या संवादात्मक कार्यक्रमांचे 800च्या वर प्रयोग मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर परदेशातही झालेले आहेत. मला वाटते यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच केळकर मॅडम यांनी दैनिक लोकमतचा सखी सन्मान पुरस्कार निवेदन क्षेत्रातील कामासाठी मिळालेला आहे.
निवेदन, सूत्रसंचालन, संवाद कौशल्य या विषयावर स्वतंत्रपणे अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत त्यांनी. तसेच निवेदन, वृत्तनिवेदन, एकल संवादात्मक कार्यक्रम या क्षेत्रातील कामासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेतर्फे स्वराभिनय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मॅडमनी एक पुस्तकसुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे. त्याचं नाव आहे खेळ मांडियेला, गोष्ट भातुकलीच्या राज्याची, मान्यवरांच्या भातुकलीची आणि भांड्यांची. हे सप्टेंबर 2021 प्रकाशित झालेले पुस्तक आहे. सर्वांनी जरूर याचा आस्वाद घ्यावा. आणि पुन्हा एकदा कराड नगर परिषदेतर्फे मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि आपण सर्व इथे उपस्थित झाला त्याबद्दल आभार मानते. यानंतर सुलेखनकार प्रशांत लाड सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली आजच्या पाहुण्यांची गौरवगाथा प्रशासकीय अधिकारी सुविधा पाटील यांच्या शुभ हस्ते आजच्या प्रमुख वक्त्यांना प्रदान करण्यात येते आहे. ज्यांच्या संकल्पनेतून ही शब्दावली तयार झाली त्या सन्माननीय प्रशांत लाड सर यांना विनंती आहे की आपण या गौरव गाथेचं वाचन करावं. नमस्कार. कराड नगर परिषद कराड, नगरपालिका नगर वाचनालय कराड, शारदीय व्याख्यानमाला 2025, वर्ष 93. गौरवगाथा माननीय दीपाली केळकर, वृत्तनिवेदिका सह्याद्री वाहिनी, मुंबई दूरदर्शन. कराड नगरपालिका नगर वाचनालयाच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यानमालेत आज आपण स्त्रीधन या विषयावर विचारमंथन करत आहात. ही खरोखरच आम्हा कराडकरांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीला गृहलक्ष्मी व संस्काराचे धन मानले जाते. नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना. नवरात्र म्हणजे स्त्रीमध्ये असलेल्या अद्भुत अशा शक्तीचा जागर. या स्त्रीशक्तीच्या विविध रूपांना आपल्या कार्यातून आपण अभिवादन करत आहात. ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. सह्याद्री वाहिनी, मुंबई दूरदर्शनवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदिका म्हणून आपली साऱ्या महाराष्ट्राला ओळख आहे. पण वृत्तनिवेदनाबरोबरच आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा जागर अखंड तेवत ठेवणाऱ्या आपण नामवंत लेखिका, प्रेरणादायी वक्त्या आणि कृतिशील विचारवंत आहात. स्त्रीधन, शब्दांच्या गावे जावे, हास्य संजीवनी, सुसंवादाचे 10 मंत्र, गुरुवंदना, गप्पांच्या गावा जावे, गाणे शब्दांचे, पसायदान आणि व्यक्तिमत्व विकास, स्वामी विवेकानंद विचारधारा, साने गुरुजी विचारदर्शन, मातृरंग यासारख्या कार्यक्रमातून आपण समाज प्रबोधनाचे व्रत अंगीकारले आहे. यातून युवकांना प्रेरणा व नवनिर्मितीची ऊर्जा मिळत आहे. आपल्या खेळ मांडियेला, प्राजक्त आणि तगर या पुस्तकांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले आहे. खेळ मांडिला या पुस्तकातून आपण प्रत्येक स्त्रीच्या मनात दडलेल्या भातुकलीच्या आठवणी पुन्हा जागृत केल्या. प्राजक्त आणि तगर या पुस्तकातून आपण निसर्ग, दैनंदिन आयुष्यातील छोटे छोटे अनुभव, दिनविशेष अशा विविध विषयांवर वाचकांशी सहज संवाद साधला आहे. लेखरूपी फुलांची ही ओंजळ प्रत्येकाला आनंदाचा, समाधानाचा एक वेगळाच सुगंध देते. मराठमोळ्या महाराष्ट्रीयन संस्कृतीची मुळे आणखी घट्ट करणारी आपली लेखणी व आपली वाणी कायम चिरंजीव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज कराड नगरपालिका नगर वाचनालयाच्या वतीनं आपला गौरव करताना आम्हास खूप आनंद होत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपली सर्वांची उत्कंठा न ताणता मी आजच्या पाहुण्या माननीय दीपाली केळकर मॅडम यांना विनंती करतो की आपणास नेमून दिलेल्या विषयावर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. कराडकरांचा आवाज कसा दणदणीत आला पाहिजे ना. नमस्कार. वा, आता छान वाटलं. एकदम कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटलं खरं तर. अरे म्हणूनच म्हटलं कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटलं. बघितलं मी तुला इकडनं. अरे जय महाराष्ट्र, जय कराड, जय महाराष्ट्र असं म्हणायला पाहिजे. नेहमी म्हणते त्याप्रमाणे म्हणते,
रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ, प्रतिभेची पारख नाही तो पुरस्कार व्यर्थ, लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यर्थ, आणि मनातून उमटत नाही तो नमस्कार व्यर्थ. त्यामुळे सर्वांना अगदी मनापासून नमस्कार करते आणि कराडचं ग्रामदैवत म्हणजे श्री कृष्णाबाईला सुद्धा नमन करते. नमन हा शब्द किती छान आहे ना. मन न करायचं. नमन म्हणजे काय? मन न करायचं. पण मन न करणं सोपं आहे का हो? मन शांत ठेवणं, मन स्थिर ठेवणं सोपं आहे? काय वाटतं? मन शांत ठेवणं, स्थिर ठेवणं कठीण आहे ना. आत्ता सगळे शरीराने तुम्ही इथे आहात, मनाने कुठे आहात हळूहळू कळेल. प्रत्येकाच्या बाबतीत असं असतं. म्हणजे महिलांच्या बाबतीत हे व्याख्यान किती वेळ चालणार, मग घरी गेल्यानंतर काय काय करायचं आहे, सकाळचं काय उरलं आहे, उद्याची भाजी काय. पुरुषांच्या बाबतीत आणखीन काही काही म्हणजे मनाच्या एका कोपऱ्यात कुठले कुठले विचार आपल्या सुरू असतात. त्याच्यामुळे मन न करणं हे फार कठीण आहे. मन शांत ठेवणं, मन स्थिर ठेवणं हे फार कठीण आहे. आणि अलीकडच्या काळात तर ते अधिकच कठीण झालं आहे. कारण सांगू, बघा पटतंय का, आपला मोबाईल सायलेंटवर नसतो ना. मोबाईल शांत आणि स्थिर नसतो, त्यामुळे आपलं मन शांत आणि स्थिर होत नाही. हॅलो हां, मी म्हटलं असं पोडियमचा अडथळा नको, असं छान गप्पा मारूया म्हणून त्यांच्याकडनं मुद्दाम कॉर्डलेस माईक मागवून घेतला. तर मन आपल्याला न करायचं असेल, शांत ठेवायचं असेल, स्थिर ठेवायचं असेल, तर सगळ्यांना एक विनंती आहे की आपले मोबाईल आपण सायलेंट मोडवर ठेवूया, म्हणजे छान आपल्याला आजच्या या संवादाचा आनंद घेता येईल. खरं तर 93 वर्ष सुरू असलेली ही व्याख्यानमाला हा विचारयज्ञ आहे, ही विचारयात्रा आहे, ज्ञानयज्ञ आहे, वाग्यज्ञ आहे, शब्द सोहळा आहे हा. आणि या शब्द सोहळ्यामध्ये यावर्षी मला सहभागी करून घेतलं. हा एक प्रकारे माझा सन्मानच केला. थोडी पाठी जाऊ, लाईटच्या दृष्टीने आणि शूटच्या दृष्टीने पण का, दोन्हीच्या दृष्टीने. बरं, तर या विचारयात्रेमध्ये यावर्षी मला सहभागी करून घेतलं आणि हा सन्मान जो माझा केला, इतकं सुंदर सन्मानपत्र दिलं, त्यासाठी ज्यांनी मला फोन केला ते संजय शिंदे सर. हे सन्मानपत्र ज्यांनी लिहिलं, उत्तम लिहिलं आहे ते प्रशांत लाड आणि सिद्धार्थ कुलकर्णी. आत्ता ज्यांनी स्वागत केलं त्या पाटील मॅडम, लोखंडे सर वाचनालयाचे, आमचे दूरदर्शनचे प्रतिनिधी भोसले सर, ते पण इथे आज आवर्जून आलेले आहेत. तर ह्या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. अलीकडे आभार आणि धन्यवाद हे शब्द वापरत नाही, जाणीवपूर्वक वापरत नाही, कारण आभारातले भार नकोसे वाटतात आणि धन्यवादातला वादही नकोसा वाटतो. त्याच्यामुळे आभारही नाही आणि धन्यवादही नाही. पण आपल्या मराठी भाषेमध्ये कृतज्ञता हा फार सुंदर शब्द आहे. त्याच्यामुळे या सर्वांबद्दल आणि तुम्हा सर्वांबद्दल अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. यशवंत विचारांचा वारसा लाभलेली आणि आत्ताच मी बघून आले, कृष्णा कोयनेच्या संगमावर, प्रीती संगमावर वसलेली ही नगरी, आणि या कृष्णाकाठच्या रसिक श्रोत्यांसमोर, जाणकार श्रोत्यांसमोर आज संवाद साधताना विशेष आनंद होत आहे. कारण तुमच्या सगळ्यांचे कान तयार आहेत, तुमचं मन तयार आहे व्याख्यानमाला ऐकून. त्यामुळे एक जबाबदारी आहे की उत्तमच झालं पाहिजे. त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांसमोर बोलताना, तुमच्याशी संवाद साधताना विशेष आनंद होतो आहे. काय, प्रत्येक माणसाचं जसं व्यक्तिमत्व असतं ना, इथे असलेल्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्व आहे, तसं प्रत्येक गावाचं पण एक व्यक्तिमत्व असतं. काय वाटतं? प्रत्येक गावाला, प्रत्येक शहराला पण एक व्यक्तिमत्व असतं. म्हणजे मुंबई पुणे हे कायम तरुण वाटतं. वसंत सबनीसांनी एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे नाशिक हे पळी पंचपात्र घेऊन चाललेल्या भटजीसारखं दिसतं. सोलापूर हे धुरकटलेल्या कपड्यातलं डोळ्यापुढे येतं. कोल्हापूर हे टेचात शेमला उडवीत चाललेल्या पहलवानासारखं भासतं. आणि पंढरपूर हे जय जय रामकृष्ण हरीचा गजर करीत चाललेल्या तडफदार वारकऱ्यासारखं वाटतं.
आणि कराड. कराड म्हटल्यानंतर सर्वसामान्य मराठी माणसाला किंवा कुठल्याही मराठी माणसाच्या मनामध्ये पहिलं नाव येतं ते अर्थातच वंदनीय यशवंतराव चव्हाण यांचंच नाव पहिल्यांदी मनामध्ये येतं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, आपले संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्यांचं नाव, कृष्णा काठे त्यांचं आत्मचरित्र, सह्याद्रीचे वारे हे त्यांच्या भाषणांचा संग्रह, हे सगळं मनामध्ये येतं. कराड म्हटल्यानंतर वासंती मुजुमदार पण आठवल्या. वासंती मुजुमदारांचं पुस्तक आहे, वाचनालयात असेल कदाचित, नदीकाठी. त्यांचं बालपण कृष्णाकाठी गेलेलं आहे, इथे कराडमध्ये गेलेलं आहे. त्याचं सुंदर वर्णन त्यांनी त्या पुस्तकात केलं आहे. त्यामुळे वासंती मुजुमदार पण आठवतात, पृथ्वीराज चव्हाणसुद्धा आठवतात. आत्ताच मला या सगळ्या मंडळींशी बोलताना कळलं की खऱ्या अर्थाने कराडचे शिल्पकार म्हणजे वंदनीय पी डी पाटील सर, तेही नाव आठवेल. आणि आता कराड म्हटल्यानंतर ही नगर परिषदेची व्याख्यानमाला ही पटकन मनामध्ये येईल. त्याच्यामुळे कराड म्हणजे काय तर सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक सगळ्याच दृष्टीने विकसित असलेली, समृद्ध असलेली, संपन्न असलेली रसिक नगरी म्हणजे कराड असं म्हणावंसं वाटतं. आणि अशा या रसिक नगरीमध्ये आज आपण स्त्रीधन हा कार्यक्रम करणार आहोत. हे काही भाषण नाही, व्याख्यान नाही, व्याख्यानमालेअंतर्गत असलं तरी हे व्याख्यान नाही. हा छान संवाद आहे, छान तुमच्याशी गप्पा मारणार आहे. आणि आजचा विषय आहे स्त्रीधन. तुमच्याकडनं आज मला बरंच काही मिळणार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. कराड म्हटल्यानंतर मी म्हटलं की अशा बऱ्याच गोष्टी आठवतात. तसं स्त्रीधन म्हटल्यानंतर काय आठवतं हो पटकन? काय येतं डोळ्यापुढे पटकन? दागदागिने. स्त्रीधन म्हटल्यानंतर पटकन मनामध्ये येतात ते नववधूच्या अंगावर असलेले दागदागिने. दागिने हा स्त्रियांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक. एका संस्कृत सुभाषितात थोडंसं गमतीनं असं म्हटलं आहे की स्त्रीला आवडणाऱ्या 3 गोष्टी कोणत्या? तर नवरा, मूल आणि दागिने. आणि हे थोडंफार खरंही आहे. आणि दागिन्यांवर आधारित अनेक उखाणे आहेत, जसं सुभ्भर मोती मोजू कशी, सुभ्भर मोती मोजू कशी, गळ्यात ठुशी वाकू कशी, पायात पैंजण चालू कशी, आत्याबाई बसलेत तुळशीपाशी. आता पूर्वी आत्ते मामे भावंडांची लग्न व्हायची, त्यामुळे आत्या हीच सासू असायची. आत्याबाई बसल्यात तुळशीपाशी. आपण आता थोडंसं काळानुरूप बदललं पाहिजे ना. सुभ्भर मोती मोजू कशी, गळ्यात ठुशी वाकू कशी, पायात पैंजण चालू कशी, सासूबाई बसल्यात सासूबाई बसलेत मोबाईलपाशी म्हणूया आपण. मोबाईलपाशी, यूट्यूबपाशी, अलीकडे फेसबुकवर पण असतात बऱ्याच जणी, फेसबुकपाशी. आणि श्रीरामरावांचं नाव घेते कराड नगर परिषदेच्या शारदीय व्याख्यानमालेच्या दिवशी. बिलवर केले, पाटल्या केल्या सरी आता करायची, आणि रावांचं नाव घ्यायला मागे नाही सरायची. किंवा आधी घातला चंद्रहार, मग घातली ठुशी, आणि रावांचं नाव घ्यायला नेहमीच माझी खुशी. तर असे दागदागिन्यांवर आधारित बरेच उखाणे आहेत. पण आणखीन एक संस्कृत सुभाषित आहे, त्याचा अर्थ असा की केवळ दागदागिने शरीराला शोभा देत नाहीत, तर उत्तम संस्कारयुक्त वाणी हा माणसाचा खरा अलंकार आहे. आजच्या काळामध्ये दागदागिने हे स्त्रीधन राहिलेलं नाही. आजच्या एक वेळ दागदागिने कमी असले तरी चालतील, पण आजच्या काळातलं स्त्रीधन काय आहे? शिक्षण, आरोग्य. शिक्षण महत्त्वाचं आहे, आरोग्य महत्त्वाचं आहे, तुमचे गुण महत्त्वाचे आहेत, तुमचा स्वभाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे गुण, याची यादी वाढत जाईल. त्यामुळे हे आजच्या काळाचे खरं स्त्रीधन आहे असं म्हणायला हवं. आणि मी म्हटल्याप्रमाणे वाणी हे खरं धन आहे. आणि असं वाणीवर खेळत खेळत पुढे आलेलं, स्त्रीच्या हृदयातून पुढे आलेलं, मौखिक परंपरेतून पुढे आलेलं जे अक्षरधन आहे, जे शब्दधन आहे, जे ओव्या, उखाणे, पारंपरिक गाणी, म्हणी यांच्या स्वरूपामध्ये आहे, ते सुद्धा स्त्रीधनच आहे. आणि म्हणून कार्यक्रमाचं नाव स्त्रीधन. डॉक्टर APJ अब्दुल कलाम नाव सगळ्यांना माहिती आहे, माजी राष्ट्रपती. ते जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा एका पत्रकारानं त्यांना विचारलं
की आत्ता या क्षणाला तुमच्या मनात नेमक्या काय भावना आहेत. इतक्या अत्युच्च पदावर तुम्ही पोचला आहात, इतक्या मोठ्या पदावर तुम्ही पोचला आहात, नेमकं काय वाटतंय, काय भावना आहेत. तेव्हा डॉक्टर कलामांनी फार छान उत्तर दिलं. त्यांनी असं सांगितलं की आत्ता या क्षणाला मला माझ्या शाळेतल्या त्या शिक्षकांची आठवण येते ज्यांनी मला हाताला धरून अक्षरं गिरवायला शिकवली. म्हणजे एवढ्या अत्युच्च पदावर पोचल्यावर सुद्धा डॉक्टर कलाम आपल्या बालवाडीतल्या शिक्षकांना विसरले नाहीत. हे केवढं महत्त्वाचं आहे. या गोष्टीतनं सांगायचं काय की आपल्या मुळांना आपण विसरता कामा नये. आणि मग स्त्री साहित्याचा, स्त्रियांच्या कलाविष्काराचा मागोवा घ्यायचा झाला तर आपल्याला खूप मागं जावं लागेल. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या झोपाळ्यावर बसतो, झुल्यावर बसतो, तेव्हा झोपाळा आधी कुठे जातो? झोपाळ्यावर बसतो, झोपाळा आधी पाठी जातो ना, मागे जातो, म्हणजे भूतकाळात जातो. मग तो मध्ये येतो, म्हणजे वर्तमानात येतो, आणि मग तो पुढे झेपावतो, मग तो भविष्याकडे झेपावतो. त्याचप्रमाणे भविष्याकडे झेपावण्यापूर्वी जर आपण आपल्या भूतकाळामध्ये डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की स्त्रीचा आत्मस्वर हा प्रथम उमटला तो ओव्या, उखाणे, पारंपरिक गाणी, म्हणी यांच्या स्वरूपातच उमटला. 1848 साली सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करून दिली. स्त्रिया लिहू लागल्या, वाचू लागल्या. शिक्षणामुळे स्त्रीला आत्मभान आलं. साहित्याच्या, कलेच्या वेगवेगळ्या प्रांतात तिची पावलं पडू लागली. पण याची जी मुळं आहेत ना, ती कुठे आहेत? त्या ओव्या, उखाण्यांमध्ये आहेत. मराठी साहित्याची जी अनेक दालनं आहेत ना, त्यापैकी एक महत्त्वाचं दालन आहे लोकसाहित्य. हे लोकसाहित्य अनेक लेखकांनी समृद्ध केलं आहे बरं का. तारा भवाळकर असतील, सरोजिनी बाबर असतील, दुर्गा भागवत, इंदिरा संत, साने गुरुजी, प्रभाकर मांडे, अशा अनेक लेखकांनी हे लोकसाहित्याचं धन आपल्याला अगदी भरभरून दिलेलं आहे. त्यातले काही थेंबांची ओंजळ मी फक्त आज आपल्यासाठी आणली असं म्हणू शकते. तर या लोकसाहित्याचं जे दालन आहे त्या दालनातली एक छोटीशी पेटी म्हणजे उखाणे, ओव्या आहे. आता उखाणे घेणं म्हणजे केवळ नवऱ्याचं नाव काव्यात घेणं म्हणजे उखाणे फक्त नाही बरं का. कोडी पण आहेत ज्याला हुमाण किंवा आहाणा असं म्हणतात. उखाणे घालणं पण आहे. जसं उखाणे घेणं आहे तसं उखाणे घालणं पण आहे. आणि या छोट्या छोट्या भावकविताच आहेत. म्हणजे हिंदीमध्ये पहेली शब्द आहे पहा, संस्कृतमध्ये मूळ शब्द प्रहेलिका, त्याचा हिंदीत होऊन अपभ्रंश पहेली, आणि मराठीमध्ये उखाणे घेणं आणि उखाणे घालणं. आणि मी म्हटल्याप्रमाणे या छोट्या भावकविता आहेत. आणि 64 कला आपण म्हणतो ना की आपल्या संस्कृतीमध्ये 14 विद्या आणि 64 कला आहेत. या 64 कला कुठल्या आपल्याला माहीत नसतात. पण मला सांगायला आनंद वाटतोय, अभिमानही वाटतोय. अभिमानही याच्यासाठी की 64 कलांमधली एक कला म्हणजे उखाणे घेणं आहे. उखाणे घेणं सोपं नाही. आत्ता जर सांगितलं इकडे असलेल्या महिलांना, अगदी पुरुषसुद्धा उखाणे घेतात की 2 ओळीचा अगदी ताजा नवीन कोरा उखाणा घ्या, तर किती विचार करायला लागेल ना. अशीच एक आत्ताच्या पिढीतली तरुण मुलगी, नववधू, एका समारंभाला गेली. साहजिकच तिला नाव घेण्याचा आग्रह झाला. लग्नाच्या वेळी जे उखाणे पाठ केले होते ते विसरलेत. काय नाव घ्यायचं सुचत नाही आहे. पटकन आपल्या बहिणीपाशी जाते. बहीण पण त्या सभागृहात असते. बहिणीला सांगते 2 ओळीचा उखाणा सांग, घेते म्हणजे सुटले एकदाची. बहीण तिच्या कानात 2 ओळीचा उखाणा सांगते. ही नववधू जसाच्या तसा उखाणा घेते, तिच्या नवऱ्याच्या नावासकट. ह्याच्यामध्ये आपल्या नवऱ्याचं नाव गुंफावं हे भानही तिला राहत नाही. त्यामुळे उखाणे घेणं हे अजिबात सोपं नाही. ही एक कला आहे आणि ही परंपरा आपल्याकडे फार जुनी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आणि एकनाथ वाङ्मयामध्ये सुद्धा उखाण्यांचा उल्लेख आढळतो. आणि पूर्वी स्त्रिया नवऱ्याला एकेरी नावानं हाक मारत नसत. त्यामुळे नवऱ्याचं आयुष्य कमी होतं अशी एक गैरसमजूत होती, अशी एक भोळी समजूत होती. बरं, नवऱ्याला धनी म्हटलं जायचं, मालक म्हटलं जायचं, मग धन्याला आणि मालकाला एकेरी नावानं कसं हाक मारणार? मग उखाण्यातनं त्याला संबोधलं जायचं. म्हणजे इतकी ती कल्पना मनामध्ये बसलेली होती, दृढ होती की नवऱ्याला एकेरी नावाने हाक मारायचं नाही. म्हणजे पहा, जर एखादी स्त्री शंकरपाळे करत असेल आणि तिच्या नवऱ्याचं नाव शंकर असेल तर ती कधीही मी शंकरपाळे करते असं म्हणत नसे, अहोंचे पाळे करते. म्हणजे इतकी कल्पना मनामध्ये दृढ होती की नवऱ्याचं नाव एकेरी नाव घ्यायचं नाही. आणि मग विचार करता करता असं जाणवलं की त्या काळामध्ये स्त्रीचं आयुष्य हे 4 भिंतींच्या आडच होतं. लिहिता वाचता येत नव्हतं, अशी काही मनोरंजनाची साधनं नव्हती, रेडिओ नव्हता, TV नव्हता, यूट्यूब नव्हतं. मग मनोरंजनाचं काहीतरी साधन हवं ना.
विरंगुळ्याचं काहीतरी साधन हवं, स्वतःला व्यक्त करण्याचं काहीतरी साधन हवं आणि मग त्यातून कुठेतरी या उखाण्यांचा आणि ओव्यांचा जन्म झाला असावा. लिहिता वाचता न येणारी स्त्री इतकं घडाघडा कसं बोलू शकते ना, याचं खरंच खूप आश्चर्य वाटतं. यमकांचा भरपूर वापर करत मनात येईल ते सांगून मोकळं होणं इतका सहज स्फूर्त असा या उखाण्यांचा आविष्कार आहे. सरोजिनी बाबरांनी फार सुंदर याचं संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की उखाण्यांचे मुळात 4 प्रकार आहेत. आपल्याला उखाणे म्हटल्यानंतर 2 ओळींचे उखाणे आठवतात, पण त्यांनी असं म्हटलं आहे की उखाण्यांचे 4 प्रकार आहेत. जानपद उखाणे किंवा त्याला कुणबाऊ उखाणे असं आपण म्हणतात, रुखवताचे उखाणे, फुगडीचे उखाणे आणि साधे उखाणे, हे उखाण्यांचे 4 प्रकार आहेत. जानपद उखाणे लांब लचक असतात, तुमच्यापैकी काही जणींना येतही असतील, मला ऐकायला आवडतील. येतात ना? अरे येत, लगेच म्हणाले आपण त्यांच्या 2 आले, वा, दोघी जरी नक्की घेणार आहेत. 3 आले, अरे सगळे हुशार आहेत तिकडच्या महिला, वा, क्या बात आहे. माहेर, माहेर म्हणजे स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय ना. स्त्रियांचा काय पुरुषांचाही जिव्हाळ्याचा विषय असतो. अलीकडच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये माहेर म्हणजे पुरुषांचाही जिव्हाळ्याचा विषय असतो. मी नेहमी कार्यक्रमात विचारते बघा, 3 अक्षरी शब्द आहे माहेर. शब्द एकच असतो, प्रत्येकासाठी त्याचा अर्थ वेगवेगळा असतो. अर्थ सापेक्षता आपण म्हणतो ना. काय बरं मनात येतं? माहेर 3 अक्षरी शब्द उच्चारल्यावर काय येतं मनात? प्रेम. छान. आई. खूप छान छान उत्तरं येतात. जिथे मायेचा आहेर मिळतो ना, ते ठिकाण म्हणजे माहेर. किंवा आपण काय करतो याची जिथे कोणी हेरगिरी करत नाही, ते ठिकाण म्हणजे माहेर. असंही एक उत्तर आलं. आणखीन एका कार्यक्रमात उत्तर आलं की दीपाली, तू माहेर म्हटल्यानंतर ना आम्हाला पंढरपूरच आठवलं, आम्हाला संतांचंच माहेर आठवलं. बघा, प्रत्येकाच्या मनामध्ये माहेर म्हटल्यानंतर वेगवेगळ्या भावना येतात. एका कार्यक्रमात भन्नाट उत्तर आलं, सध्याच्या मालिकांच्या युगात सासरच्यांविरुद्ध कारस्थानं करण्याची जागा म्हणजे माहेर. म्हटलं मालिका तशाच असतात बहुतांश, त्यामुळे त्यांचं उत्तर तसं पटलंही. मी म्हटल्याप्रमाणे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पुरुषांना पण माहेर असतं. एका कार्यक्रमात एका गृहस्थांनी उत्तर दिलं, बायको जेव्हा माहेरी जाते तेव्हा आमचं घर हे आमच्यासाठी माहेर असतं. आम्हाला मोकळेपणा मिळतो त्यावेळेला बायको माहेरी गेल्यावर, त्यामुळे त्यावेळेला आमचं घर आमच्यासाठी माहेर होतं. सांगायचा उद्देश काय की माहेर हा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठी जिव्हाळ्याचा विषय. मग ती नववधू असू देत किंवा 80 वर्षांची आजी असू देत, प्रत्येकीसाठी माहेर हा जिव्हाळ्याचा विषय असतो. झुणझुण झुण्यात बसले मेण्यात खणचोळी अंगात, शेंदूर भांगात जायफळ वाटीत लवंगा मुठीत, सोन्याची किल्ली चांदीचं कुलूप, हाती दिली किल्ली उघडली खोली, खोलीत होते हंडेसात, हंड्यातवती परात, परातीत भात, भातावर वतलं तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा चिरेबंदी वाडा, चंद्रभागेला पडलाय वेढा, आणि राव आता तुम्ही काम सोडा आणि आधी मला माहेराला धाडा. तर अशी ही माहेरची ओढ आहे. एका कार्यक्रमात उत्तर आलं, माहेर म्हणजे हक्काची विश्रांती. अगदी खरं खरं उत्तर दिलं, ज्येष्ठ नागरिक होत्या त्या. माहेर म्हणजे हक्काची विश्रांती. त्याच कार्यक्रमात एका गृहस्थांनी उत्तर दिलं, माहेर म्हणजे काम न करण्याची जागा. बघा, शब्दांना पण गंध असतो, शब्दांना पण रंग असतो. हक्काची विश्रांती हे साधे सोपे शब्द आहेत आणि काम न करण्याची जागा ह्याच्यामध्ये थोडासा खोचकपणा आहे, भोचकपणा आहे ना. तर पण माहेरी हक्काची विश्रांती असते. हीच साधारण भूमिका पुढच्या उखाण्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही. झुन्नुक झुन्नुक जात होते खिडकी वाटे पाहत होते, तिकडून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी, उभी राहिले अंगणी हाती दिली कंगणी, उभी राहिले तुळशी हाती दिली कळशी, उभी राहिले न्हाणी हाती दिली फणी, उभी राहिले दारात हाती दिली परात, उभी राहिले कोणात हाती दिली बनात, बनातीवर खेळत तान्ह बाळ, बाळाच्या हातात चांदीची डबी, डबीत होता पैका, आणि रावांचं नाव आनंदानं घेते सर्वजण चित्त देऊन ऐका. बघा, तिला जो आराम मिळतोय तो या उखाण्यामध्ये आलेला आहे. आणि स्त्रियांना विनोद कळत नाही वगैरे अजिबात नाही. हा एक गैरसमज आहे. स्त्रियांना विनोद कळत नाही हा गैरसमज आहे. स्त्रियांना विनोद कळतो आणि स्त्रियांनी विनोदाची निर्मितीसुद्धा केली आहे. या निरक्षर स्त्रियांनी जे हे लोकसाहित्यामध्ये जे सगळं आपल्याला धन आपण पाहतो याच्यामध्ये विनोद आहे की, विनोदाची पखरण आहेच की. माहेरच्या नात्यांची सुरेख अशी गुंफण आहे, पण नवरा काही माहेरी सोडायला तयार नाही. त्या नवऱ्याच्या ह्या वेडेपणाची नोंद तिने घेतली आहे आणि त्यातून हलकासा विनोद निर्माण झाला आहे.
नाव घेते एक मी आहे आबांची लेक, नाव घेते मी ग पावनी मी आहे रामचंद्रची मेवणी, नाव घेते गहीन मी आहे सदाशिवरावांची लाडकी बहीण, नाव घेते खाशी मी आहे यशोदेची मावशी, आणि कशा माहेराला जायला मी आहे लई खुशी, पण रावांच्या मनात शिरली आहे लई एडीपिशी. आहे ना याच्यामध्ये विनोदाची पखरण आहे. त्यामुळे स्त्रियांना उत्तम विनोदबुद्धी असते. तुम्हाला एक कोडं घालते आधी, एक हुमाण घालते आणि मग विनोदाकडे पुन्हा एकदा घेऊन येते. तुम्हाला नक्की याचं उत्तर येईल. एकाक्षरी कुमारी, एकाक्षरी कुमारी नांदते मेंदूच्या मांदारी, ती मरण पावली हिरण्यकश्यपू बरोबरी. काय बरं उत्तर असेल? हुमाण आहे, उखाणा घालणं आहे. एकाक्षरी कुमारी नांदते मेंदूच्या मांदारी, ती मरण पावली हिरण्यकश्यपू बरोबरी. पुन्हा एकदा सांगते, नाही तर उत्तरच सांगते. एकाक्षरी कुमारी नांदते मेंदूच्या मांदारी, ती मरण पावली हिरण्यकश्यपू बरोबरी. सांग ना. बरोबर सांगितलं. केसातली ऊ हे उत्तर बरोबर आहे. एकाक्षरी कुमारी, एक अक्षर आहे ऊ, नांदते मेंदूच्या मांदारी, ती मरण पावली हिरण्यकश्यपू बरोबरी. नखाने तिला मारलं जातं ना, त्यामुळे ती मरण पावली हिरण्यकश्यपू बरोबरी. ऊ हे उत्तर बरोबर आहे. आत्ता वेळ जाऊ नये म्हणून, पण ज्यांनी उत्तरं दिलेत ना त्यांनी नंतर येऊन मला भेटायचं आहे. मी सगळ्यांसाठी पेन आणली आहेत, कारण याच्यात वेळ जाईल पेन देण्यात आणि आपला विषय थोडा मागे राहील. तर घेऊन जा हा नक्की. तर ऊ हे त्याचं उत्तर आहे आणि अगदी बरोबर तिने उत्तर दिलेलं आहे. आणि तरुण पिढीकडनं उत्तर आल्याचा विशेष आनंद आहे. तर ह्या ऊवरनं इंदिरा संतांनी असं म्हटलं आहे. तुम्हाला सगळ्यांना ती बालगीत आठवतं आहे? बडबडगीत, बालगीत म्हणण्यापेक्षा बडबडगीत येते. एक होती ऊ, एक होती ऊ, तिला झाली टू, टूला मिळाला पैसा, आई आई या पैशाचं काय करू, भाजी आण, चिरू कशी, खसा खसा, शिजवू कशी, रटा रटा, खाऊ कशी, मटा मटा. आठवते बडबडगीत? तर इंदिरा संतांनी, आणि शेवटची ओळ मी म्हणत नाही, ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल. तर शेवटची ओळ म्हटल्यानंतर ते मूल हसतं. तर इंदिरा संतांनी असं म्हटलं आहे की ही आद्य बालकथा किंवा कविता आहे, पण आणि विनोदी, नुसती आद्य नाही, विनोदी, आद्य विनोदी बालकथा किंवा कविता आहे जी स्त्रीनी निर्माण केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये विनोद आहे, पण त्या विनोदामध्ये कारुण्य आहे. एक होती ऊ, एकाक्षरी शब्द, इथे मुळात दारिद्र्य आहे. त्या ऊला झाली टू, ती पण एकाक्षरी, तेही दारिद्र्यच. तिला मिळाला पैसा, तिने मिळवलेला नाही आहे, तिला कुठेतरी मिळाला आहे. आई आई या पैशाचं काय करू? आई खाऊ आण नाही म्हणत, लहान आहे पण खाऊ आण नाही म्हणत, भाजी आण म्हणते. खाऊ कदाचित तिला एकटीला पुरेल, भाजी घरातल्या सगळ्यांच्या तोंडी लागेल, त्यामुळे आई म्हणते भाजी आण. आणि मग चिरू कशी, खसा खसा, शिजवू कशी, रटा रटा, खाऊ कशी, मटा मटा. हे सगळं म्हणताना एक नादसुद्धा निर्माण होतो. आणि शेवटचं वाक्य जेव्हा ती, शेवटची ओळ जेव्हा ती आई म्हणते तेव्हा ते मूल हसतं. त्याच्यामध्ये विनोद आहे, पण त्या विनोदामध्ये कारुण्य आहे. त्यामुळे इंदिरा संतांनी असं म्हटलं आहे की अभिजात विनोद कुठला, जो मर्माला जाऊन भिडतो, हृदयाला जाऊन भिडतो, तो खरा अभिजात विनोद. हसू आणि आसू दोन्ही एकत्रित जो घेऊन येतो तो खरा अभिजात विनोद. आणि अभिजात विनोदाची निर्मिती अशी निरक्षर स्त्रियांकडून झालेली आहे. एक होती ऊ या बडबड गीतातून. आणि अभिजात विनोदाचं आणखीन एक उदाहरण देते, पु ल देशपांडेंचं उदाहरण देते. पु ल देशपांडे यांना त्यांच्या आयुष्यामध्ये 65,000 पत्र आली रसिकांकडून. आणि पुलंचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पत्राला त्यांनी स्वतःच्या अक्षरात उत्तर दिलं. हे त्यांचं वैशिष्ट्य, हे त्यांचं वेगळेपण. सोलापुरात शिकणाऱ्या 10वीतल्या मुलानं पुलांना पत्र लिहिलं की तुमचं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचलं आणि माझ्या लक्षात आलं की तुमच्या विनोदाला कारुण्याची झालर आहे. पुलंनी त्यालाही, 10वीत शिकणाऱ्या मुलालाही उत्तर दिलं, पत्र पाठवलं की तू असं म्हटलं आहेस की तुमच्या विनोदाला कारुण्याची झालर आहे, पण मला असं म्हणावं असं वाटतं, झालर आहे म्हणण्यापेक्षा अस्तर आहे असं म्हटलं असतंच तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं. कारण झालर ही बाहेरून चिकटवलेली असते आणि अस्तर हे आतूनच अंगभर पसरलेलं असतं. तर अभिजात विनोद कुठला, त्याच्यामध्ये अंतर्भूतच आहे, कारुण्य अंतर्भूतच आहे. आणि ते एक होती ऊमध्ये आहे असं इंदिरा संतांनी म्हटलेलं आहे. तर अभिजात विनोदाची निर्मितीसुद्धा आपल्या निरक्षर स्त्रियांनी केलेली आहे असं म्हणता येईल.
पुढच्या उखाण्यामध्ये पण अशीच विनोदाची पखरण आहे. पंढरपूरचा पुडा, काशीचा चुडा, मथुरेचं पान, खायला छान, कलमी आंबा, त्याच्या करते फोडी, आईबापाची गोडी, सीतेच्या काखेला दुधाची कळशी, दुधाचं करते ताक, ताकाचं काढते लोणी, अशी मी अंतरी शाणी, की रावांच्या रागाचं तवाच करते पाणी. ही शेवटची ओळ मला फार आवडते. रावांच्या रागाचं तवाच करते पाणी. रावांच्या रागाचं किती सहज पाणी केलं आहे ना. आता इथे ज्या स्त्रिया उपस्थित आहेत त्यांना विचारते मी की आपल्याला असं जमतं का हो रावांच्या रागाचं सहज पाणी करता येतं? आपलंच BP वाढतं उलट त्यांच्या रागाचं पाणी करताना. त्याच्यामुळे हे रावांच्या रागाचं सहज पाणी करता येणं हे का शक्य आहे या स्त्रियांना? या स्त्रियांची मनोभूमिका पाहिली पाहिजे आणि मग ती आपल्याला ओव्यांमध्ये जाणवते. ओवी किती सुंदर आहे पहा. कारल्याची भाजी चिंच गुळानं चवदार, कारल्याची भाजी चिंच गुळानं चवदार, बयानं शिकवलं तसा करावा संसार. अर्थ किती सुंदर आहे. कारल्याची भाजी ही कडूच आहे ना. कारलं हे कडूच आहे, पण त्या कारल्याची भाजी आपण रुचकर करतो. मी रुचकर बनवतो म्हणत नाही आहे. अलीकडे आपण सगळं बनवतो ना. चहा बनवतो, पोहे बनवतो, जेवण बनवतो, करतो आहे ना आपल्याकडे भाषेत क्रियापद. तर बनवण्याचा अर्थ वेगळा आहे ना आपल्याकडे. एखाद्याला बनवणं. त्यामुळे आपण जेव्हा कारल्याची भाजी बनवतो असं नाही म्हणत, करतो. ती कडूच आहे, पण आपण त्याच्यामध्ये नारळ घालतो. टाकतो म्हणत नाही आहे पुन्हा इथे, घालतो म्हणते. नारळ घालतो, दाण्याचं कूट घालतो आणि त्या भाजीला रुचकर करतो, चविष्ट करतो. आई किती छान समजावते आहे. कारल्याची भाजी कडूच, पण आपण नारळ, दाण्याचं कूट, कोथिंबीर असं सगळं घालून त्याला चविष्ट करतो, रुचकर करतो. तसा संसार हा कटूच आहे, कडूच आहे. आपल्या स्वभावाने त्याला रुचकर आणि चविष्ट करायचं आहे. मॅरेज काउन्सिलिंग आहे. त्यावेळी आईच मॅरेज काउन्सिलिंग करत होती. वेगळ्या मॅरेज काउन्सिलरची गरज नव्हती. कारल्याची भाजी चिंच गुळानं चवदार, बयानं शिकवलं तसा करावा संसार. आणखीन एका ओवीमध्ये ही स्त्री म्हणते, काम ते करावं येळच्या ग येळला, हे ग मी शिकले बयाबाईच्या शाळेला. वेळच्या वेळेला काम करावं. वेळेचं महत्त्व मला कोणी सांगितलं? माझ्या आईने सांगितलं. यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की माझ्या आईची मांडी ही माझी पहिली शाळा होती. त्याच्यामुळे त्या काळातल्या आई ज्या होत्या त्या असं संस्कार पीठच होत्या. त्यांना वेगळ्या संस्कार वर्गांना किंवा मॅरेज काउन्सिलरकडे त्या मुलींना, स्त्रियांना जावं लागलं नाही. काही ओव्या तर इतक्या सुंदर आहेत. संसारी मानावे लागते समाधान, संसारी मानावे लागते समाधान, सगळे मनीचे होईना कधी पूर्ण. संसारी मानावे लागते सखी सुख, नाही तर सदा दुःख चोहो बाजू. कधी उजळे पुनव, कधी काळी ग अवस, मैत्रिणी काय सांगू, मिळे सुधा मिळे विख. संसार म्हटलं की कधी प्रेम असेल, कधी अबोला असेल, कधी सुख असेल, कधी दुःख असेल, कधी चढ उतार असणारच संसार म्हटल्यावर. हे सगळं आईने किती छान समजावलं आहे ना त्या ओव्यांमध्ये. ह्या ओव्या म्हणजे नुसते शब्द नाही आहेत, विचार आहेत त्यातून. ही विचारसंपन्नता, ह्या ओव्यांमधली विचारसंपन्नता, भावसंपन्नता मनाला भिडणारी आहे. हे शहाणपण त्यांच्याकडनं कुठनं आलं? शाळेत न जाता, कुठेही न शिकता हे शहाणपण कुठनं आलं? हे विचारांचं शहाणपण अनुभवातनं त्यांच्याकडे आलं असेल, जगण्यातून त्यांच्याकडे आलं असेल, पण ते आपल्याला थक्क करून सोडतं हे नक्की आहे. सकाळवरच्या पण इतक्या सुंदर ओव्या आहेत. सकाळी उठून झाडं लोट करते बाई, पारोशा केरावरती देव ठेवी न पाई. पारोसा केर सुद्धा, पारोसा ही कल्पनाच किती छान आहे ना. सकाळी उठून झाडं लोट करते बाई, पारोशा केरावरती देव ठेवी न पाई. सकाळी उठून स्त्रीचं पहिलं काम काय तर घर स्वच्छ करणं. स्वच्छता, त्यातून प्रसन्नता, त्यातून पवित्रता आणि त्यातून थेट ईश्वराची भेट, अशी सुंदर तिची भावशृंखला आहे. मुद्दाम इथे या स्वच्छतेच्या ओव्या मी घेतल्या कारण कराड स्वच्छ आहे. त्याला पुरस्कारही मिळालेला ना 2020 साली मला वाटतं ना, आत्ता पण मिळाला आहे. म्हणजे स्वच्छतेचं महत्त्व खरं तर कराडवासियांना सांगायची गरज नाही आहे, पण या ओव्यांमध्ये पहा सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व पण या स्त्रियांनी ओळखलं आहे. एका ओवीमध्ये ही स्त्री म्हणते, सकाळी उठून झाडी ते अंगण वाटा.
सकाळी उठून झाडी ते अंगण वाटा, सूर्यनारायणाच्या माझ्या दारावरून वाटा. ती फक्त स्वतःचं घर नाही झाडत, घरासमोरची वाट सुद्धा झाडते. ती वाट का झाडते? कारण त्या वाटेवरनं साक्षात सूर्य जाणार आहे ना, देव जाणार आहे. हा एकमेव देव आहे ज्याला आपण रोज बघू शकतो, रोज पाहू शकतो. त्याच्यामुळे सूर्य ज्या वाटेवरून जाणार आहे ती वाट सुद्धा चांगली पाहिजे ना. सकाळी उठून झाडी ते अंगण वाटा, सूर्यनारायणाच्या माझ्या दारावरून वाटा. किती सुंदर ओवी आहे. उगवत्या नारायणा आधी उगव माझ्या दारी, उगवत्या नारायणा आधी उगव माझ्या दारी, माझ्या त्या बाळासंग दुधा तुपाची कर न्याहारी. हा काय वाचतानाच इतकं छान वाटतं की ती सूर्याला न्याहारीला बोलवते. निसर्गाशी किती उत्कट नातं आहे. नेचर इज फ्युचर असं आपण नुसतं म्हणतो. नेचर इज फ्युचर म्हणजे काय? तुमचा स्वभाव चांगला असेल तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, आणि जर तुम्ही निसर्गाच्या जवळ असाल तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि या स्त्रियांनी निसर्गाशी उत्कट नातं जोडलेलं आहे. सकाळी उठून दिसल लाल, सांगते राघू त्यांना राम राम घाल. सूर्य नमस्कार घाल असं ती आई आपल्या मुलाला सांगते. आणि त्या काळातला मुलगा ऐकतोय सुद्धा, आताची मुलं ऐकणार नाहीत. पण इतक्या सुंदर ओव्यांमध्ये ही विचारसंपन्नता आपल्याला दिसून येते. निसर्गाशी नातं मी म्हणतेय. आंब्याचा डहाळा त्यात लग्नाचा सोहळा, कडुनिंबाचा पाला पाडव्यानं गोड केला, केळीचं पान त्याला जेवणाचा मान, विड्याचं पान त्याची दरबारी शान, बेलाचं पान त्याला शिवाचं ध्यान, तुळशीचं पान त्याला विष्णुपदी स्थान, आणि रावांच्या संसारात मला सौभाग्याचा मान. पानं किती सुंदर गुंफली आहेत. पुन्हा निसर्गाशी नातं, निसर्गाशी जवळीक आपल्याला दिसून येते. हे जानपद उखाणे, लांबलचक उखाणे, रुखवताचे उखाणे पण असतात. ग्रामीण भागात काही ठिकाणी अशी पद्धत असेल, तुम्हालाही माहीत असेल, की वधूकडच्या स्त्रिया वराकडे जाताना परड्यात दुरड्या घेऊन जातात. त्या खाद्यपदार्थांनी भरलेल्या असतात, त्या पत्रावळीनं झाकलेल्या असतात, आणि वाजत गाजत त्या परड्या किंवा दुरड्या नेल्या जातात. आणि दोन्हीकडच्या स्त्रिया तिथे उखाणे घेतात. एक प्रकारे अक्कल हुशारीची तिथे शर्यत लागते. आत्ता फक्त साधे रुखवताचे आपण उखाणे पाहूया 2-3. आलाला रुखवत त्यात होती तुरी. आत्ताच्या काळातला आहे उखाणा. आलाला रुखवत त्यात होती तुरी, नवरी दिसली बरी पण नांदल तवा खरी. आलाला रुखवत त्यात होतं खाण्याचं, आलाला रुखवत त्यात होतं खाण्याचं, आणि नवरी नवऱ्याला म्हणते वेगळं कधी राहायचं. हे आत्ताच्या काळाचे रुखवताचे उखाणे आहेत. तुमच्यापैकी कोणी मूळचं पुणेकर आहे का हो? आहे कोणी? नाही, म्हणजे मी पुण्याला नावं नाही ठेवणार आहेत, घाबरू नका. तर पुणे शहराचा फार छान उखाणा आहे, रुखवताचाच आहे. महापुण्याची पुण्यनगरी, महापुण्याची पुण्यनगरी, पुण्यनगरीला 9-9 पेठा, 9-9 पेठांना 9-9 वेशी, 9-9 वेशींना 9-9 बुरुज, 9-9 बुरुजावर 9-9 करंड, 9-9 करंडावर 9-9 मोर, 9-9 मोरांना 9-9 तुरे. एवढ्या तुऱ्यांची गणती करा, पुणे नगरीचा नवसखरा, 1,00,000 रुपयाचा मानपान जावयाला करा, नाहीतर मागं फिरा. अशा अर्थाचा हा पुण्यनगरीचा रुखवताचा उखाणा. तसे रुखवताचे उखाणे बरेच आहेत, मी फक्त काही झलक दाखवते. आणि फुगडीचे उखाणे, फुगडीच्या उखाण्यांची एक गंमत आहे बरं का. मला हे फुगडीचे उखाणे फार आवडतात. पूर्वीच्या काळी लग्न व्हायच्या अगोदरच स्त्रियांच्या आयुष्यामध्ये हे फुगडीचे उखाणे यायचे. या फुगडीच्या उखाण्याचं वैशिष्ट्य काय की एकमेकींची उणी दुणी बिनधास्त काढली जायची. किती छान आहे ना. एकमेकींची उणी दुणी बिनधास्त काढायची, पण तिथेच ऐकायचं आणि तिथेच सोडून द्यायचं. त्याचे वाढदिवस साजरे करायचे नाहीत. त्या दिवशी ती मला असं असं म्हणाली हे वर्षानुवर्ष लक्षात ठेवायचं नाही. बोलून मोकळ्या होत्या ना, मानसोपचार तज्ज्ञाची गरज का भासली नाही? कारण या फुगडीच्या उखाण्यातून त्या बोलून मोकळ्या होत होत्या. माडीवर माडी, 3 मजली माडी, आणि माझ्या संग फुगडी खेळते माझ्यापेक्षा जाडी. बोलून मोकळ्या झाल्या, तू जाडी आहेस. अरंगड्यावर करंडा, करंड्यावर मोर, करंड्यावर मोर, माझ्या संग फुगडी खेळते चंद्राची कोर. म्हणजे सोज्वळ आहे, माझी मैत्रीण सोज्वळ आहे. तर हे फुगडीचे उखाणे ज्याच्यामध्ये एकमेकींची उणीदुणी बिंदास काढली जातात. आणि साधे उखाणे, साधे उखाणे तर प्रत्येक स्त्रीला कधी ना कधीतरी घ्यावेच लागतात. 1-2 फक्त आत्ताच्या काळाला अनुसरून असे घेते बघा, आवडतात का. वाटल्या डाळीचं केलं पिठलं,
बाटल्या डाळीचं केलं पिठलं, त्याला खोबरं लावलं किसून आणि राव गेले रुसून, तेव्हा मीच ते खाल्लं चाटून पुसून. आत्ताच्या काळाला योग्य असा साधा उखाणा. किंवा रावांचा आणि माझा संसार होईल सुकर, जेव्हा मी चिरेन भाजी आणि तो लावेल कुकर. हे आत्ताच्या काळातले साधे उखाणे आहेत. वटसावित्रीचा पूजते वड, नागपंचमीचा पूजते नाग, गौराबाईला आला राग. गौराबाईचं काढते चित्र, पुढे आली भादवी पित्र, पित्राची निवडते डाळ, पुढे आली घटाची माळ. दसऱ्याचं घेते सोनं, दिवाळीबाईनं केलं येणं, दिवाळीबाईची लावते पणती, पुढे संक्रांत आली नेणती. संक्रांतीचं पूजते सुगड, माई पुनवाली दुगड, माई पुनवेची ओंबी, शिमगा खेळे झोंबी, शिमग्याची करते पोळी. रंगपंचमी आली खेळी, पंचमीचा करते रंग, पाडवा आला टोले जंग, पाडव्याची उभारते घुडी, आखितीनं मारली उडी, आखितीचा पूजते करा. आणि रावांचं नाव एक डाव सोडून 10 डाव घेते, पण अगोदर गलका बंद करा. सगळे सण पहा किती छान गुंफलेत. महत्त्वाचे सगळे सण याच्यामध्ये आलेले आहेत. हा सणांचा उखाणा मुद्दाम घेतला कारण कालपासूनच नवरात्रीला, शरद ऋतूला, अश्विन महिना, शरद ऋतू आणि नवरात्र हे एकाच दिवशी सुरू होतं आणि काल त्याची सुरुवात झालेली आहे. तर नवरात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरं केलं जातं. पण एक सर्वसाधारण जी माहिती जी मला आहे, तुम्हाला काही वेगळी असेल, कारण मी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरं केलं जातं. पण ती पौराणिक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. थोडक्यात सांगते पुन्हा, म्हणजे त्याचा पुन्हा आपण आनंद घेऊया त्या गोष्टीचा आणि त्यातलं मर्म जाणून घेऊया. की महिषासूर नावाचा राक्षस होता आणि पृथ्वीवर तो सगळ्यांना त्रास देत होता. इतका त्रास देत होता की देवांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही. देवसुद्धा अगदी त्रस्त झाले होते त्याच्यामुळे. आणि मग देवांनी ब्रह्मा विष्णू महेशाचीच आराधना केली, त्यांनाच साकडं घातलं. आणि मग ब्रह्मा विष्णू महेशाने काय केलं, आपल्यातल्या एकेका शक्तीला त्यांनी जागृत केलं. अशा 3 शक्ती त्यांनी जागृत केल्या, त्यांना एकत्र आणलं, एका देवीची निर्मिती केली आणि त्या देवीवर जबाबदारी सोपवली महिषासुराचा वध करण्याची. आणि मग त्या देवीनं 9 दिवस 9 रात्र त्या महिषासुराशी युद्ध केलं आणि त्याचा वध केला. आणि तिच्या पराक्रमाचा प्रतीक म्हणून आपण हे नवरात्र साजरं करतो, महिषासुरमर्दिनी. ह्या गोष्टीतनं मला काय जाणवलं सांगू. देवांना सुद्धा संकटकाळी संकटाला सामना करण्यासाठी एका स्त्रीचीच निर्मिती करावीशी वाटली, एका देवीचीच निर्मिती करावीशी वाटली. कारण संकटाला खंबीरपणे न डगमगता स्त्रिया सामोऱ्या जाऊ शकतात पुरुषांपेक्षा अधिक सामर्थ्याने. हे देवांनाही त्यावेळेला कळलं होतं बहुतेक, म्हणून त्यांनी एका स्त्रीची निर्मिती केली. आणि या महिषासुरमर्दिनीमध्ये 3 रूप आहेत. आत्ताच सरांशी मी बोलत होते, सरस्वती, लक्ष्मी. सरस्वतीबद्दल त्यांनी फार छान सांगितलं. सरस्वती, लक्ष्मी आणि काली ह्या 3 देवी आहेत त्या महिषासुरमर्दिनीमध्ये. आत्ताच्या काळामध्ये ही पौराणिक कथा आहे. आत्ताच्या काळामध्ये आपण स्त्रियांनी या श्री काली, श्री महालक्ष्मी किंवा श्री सरस्वती ह्याच्यातून आपण काय घ्यायला पाहिजे. दुर्गा किंवा काली माता म्हणजे काय, आपलं आरोग्य चांगलं पाहिजे, तब्येत आपली चांगली पाहिजे. आपल्या स्त्रियांचं, सगळ्या स्त्रियांचा, मग ते अगदी आजी असतील जुन्या काळातल्या किंवा आपण असू किंवा आपल्या मुली असतील पुढे, सगळ्या स्त्रियांमध्ये हा दोष आहे की आपलं काही आजारपण असेल तर ते अंगावर काढणं. तर आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे, सशक्त पाहिजे, आपण ताकदवान पाहिजे. काली दुर्गा म्हणजे काय, सरस्वती म्हणजे काय, मला इथे सांगा. इथे कोण कोण शिकतंय बरं? कोणाकोणाचं शिक्षण सुरू आहे? 1 2 सरांसाठी टाळ्या. फक्त इथे सगळ्यांनी कॉलेजमधल्या मुलांनी हात वरती केले, सरांनी फक्त हात इथे एकट्यानेच वरती केला. आपण सगळेच शिकतोय ना? आपल्या सगळ्यांचं शिक्षण संपलं? सगळ्यांचं शिक्षण संपलं? सगळ्यांना सगळं येतं जगातलं? सगळं येतं तुम्हाला? जगातलं सगळं येतं? नाही ना. आपल्या सगळ्यांचं शिक्षण अजूनही सुरू आहे आणि ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते सुरू राहणार आहे. सरस्वती म्हणजे काय, विद्येची देवता आहे ना, तिची उपासना आपल्याला शेवटपर्यंत करायची आहे. जगता जगता शिकावं आणि शिकता शिकता जगावं. आत्ताच्या काळातल्या मुलांना सांगायचं तर कायम अपडेट राहायला पाहिजे ना आपल्याला. कायम अपडेट राहणं म्हणजे सरस्वतीची पूजा आहे, खरं आहे की नाही?
अपडेट. आणि सरस्वतीची त्यांनी इतकं छान सांगितलं, एका हातामध्ये पुस्तक आहे, ग्रंथ आहे, एका हातामध्ये जपमाळ आहे, म्हणजे ज्ञानाची भक्ती करायची आहे, भक्तीचं ज्ञान आहे. जपमाळ म्हणजे सातत्य आहे, सराव आहे, सरावाशिवाय कुठलीच गोष्ट नाही. रोजच्या पोळ्या करायच्या असल्या तरी सराव पाहिजे. 4-6 महिने आपण केल्या नाहीत पोळ्या तर मग 6 महिन्यानंतर पोळ्या करताना थोडा वेळ लागतो करायला. त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी सराव हा लागतोच. श्वेत पद्मासन आहे म्हणजे तुमचं आचरण हे शुद्ध पाहिजे. निरक्षीर विवेक करणारे हंस आहेत म्हणजे काय योग्य काय अयोग्य याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. हे सांगणारी ही सरस्वती देवी आहे. आणि आजचा कार्यक्रम जो आहे तो वाचनालयाच्या वतीने आहे. वाचनालय म्हणजे काय, सरस्वतीचा दरबारच असतो खरं तर वाचनालय म्हणजे. इथे जे जी मंडळी आलेली आहेत ते कोण कोण वाचनालयाचे सदस्य आहेत? जे नाही आहेत ते का नाही आहेत? ज्यांनी हात वर केले नाही आहेत ते सदस्य का नाही आहेत? का दुसऱ्या कुठल्या वाचनालयाचे आहेत? का नाही आहेत? ज्यांनी हात वरती केला नाही ते का सदस्य नाही आहेत? वाचनालयाची फी किती आहे दादा? किती महाग आहे हो, फारच महाग आहे. 120 रुपये वार्षिक वर्गणी, एवढी महाग ठेवतात? महाग आहे ना, हो की नाही? 120 रुपये केवढे आहे? हॉटेलमध्ये गेल्यानंतर किती खर्च येतो नाही का? साडी घ्यायची झाली किती खर्च येतो? 120 रुपये वार्षिक म्हणजे काहीच नाही आहे नाही का? मग का तुम्ही आता उद्यापासून नवरात्रीचा संकल्प, सरस्वतीची पूजा म्हणजे काय? पुस्तकांची पूजा आपल्याला करायची आहे ना. भले तुमचं सगळं पुस्तक वाचून होणार नाही पण निदान 4 पानं तरी वाचून होतील. निदान काहीतरी नवीन तुमच्या डोळ्याखालनं जाईल. तुमच्या घरात तरुण मुलं असतील तर त्यांच्या डोळ्याखालनं जाईल. अनंत भावे कोणाला आठवत आहेत का हो? दूरदर्शनला वृत्तनिवेदक होते, आठवत आहेत ना? काहींनी त्यांच्या बातम्या पाहिल्या असतील. हो, दाढी आणि खादीचा झब्बा, कायम खादीचा झब्बा आणि दाढी. तर अनंत भावेंची फार सुंदर कविता आहे. त्यांनी इतकं छान लिहिलं आहे पुस्तकांबद्दल. त्यांनी असं म्हटलं आहे, हे नच पुस्तकं ही तर खिडकी, हे नच पुस्तकं ही तर खिडकी जगभवतीचे बघण्यासाठी. हे नच पुस्तकं ही तर दुर्बीण, हे नच पुस्तकं ही तर दुर्बीण अदृष्टाला भिडण्यासाठी. हे नच पुस्तकं हा तर परवाना, हे नच पुस्तकं हा तर परवाना विश्वनागरिक होण्यासाठी. आणि हे नच पुस्तकं हा तर आरसा, हे नच पुस्तकं हा तर आरसा स्वतःलाच ओळखण्यासाठी. तर पुस्तकं फार महत्त्वाची आहेत. पुस्तक म्हणजे उत्तम गुरु आहे तो. पुस्तकांसारखा गुरु नाही दुसरा. एकतर पुस्तकं आपल्याला ओरडत नाहीत, मारत नाहीत, आपल्यावर चिडत नाहीत, कधीही डुलक्या खात नाहीत. असे असतात काही शिक्षक माझ्या आयुष्यात आलेले आहेत, मला नावं नाही ठेवायची, पण त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम असतील पण शिकवता शिकवत्या डुलक्या काढणारे पण शिक्षक असतात. पण ग्रंथ असे आहेत की ते कधीही डुलक्या काढत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कायम आपल्याबरोबर असतात. प्रवासात सुद्धा आपण त्यांना बरोबर घेऊन फिरू शकतो. आणि एकदा का त्याचं आपण विकत घेतलं समजा, तर एकदा शुल्क दिलं की पुन्हा पुन्हा आपल्याला त्याचं शुल्क द्यावं लागत नाही. तर ग्रंथांसारखा दुसरा कुठलाही गुरु नाही. वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणि कविज्ञानाचा. नव्या जगाचे नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती, ग्रंथामुचे साथी ग्रंथामुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, असं पाडगावकरांनी म्हटलेलं आहे. तर नक्की तुम्ही वाचनालयाचे सदस्य व्हा अशी मी विनंती करते तुम्हाला सगळ्यांना. आणि सरस्वतीची उपासना करा. वाचनालयाचे सदस्य होऊन आपण सरस्वतीची पूजाच करणार आहोत. आणि लक्ष्मी, तिन्ही रूप आहेत. लक्ष्मी, धन म्हणजे काही फक्त पैसा स्वरूप धन नसतं ना. पुस्तकं हेही आपलं धन आहे. आपलं बोलणं, आपलं वागणं, आपण जमवलेली माणसं, हे सुद्धा आपलं धनच आहे की. बाबा माळ सातारकरांनी फार छान सांगितलं होतं की म्हणजे टेबलावरून येतो ना ती लक्ष्मी असते, टेबला खालून येतो तो पैसा असतो. लक्ष्मी आणि पैसा याच्यात फरक आहे. टेबलावरून येते ती लक्ष्मी, टेबला खालून येतो तो पैसा. पुढच्या दाराने येते ती लक्ष्मी, मागच्या दाराने येतो तो पैसा.
चांगल्या मार्गाने येते ती लक्ष्मी, वाईट मार्गाने येतो तो पैसा. आपण लक्ष्मीबद्दल बोलतोय. तर ही लक्ष्मी चांगल्या मार्गाने त्याचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आणि आरोग्यम धनसंपदा मी म्हटलं की आरोग्य ही सुद्धा लक्ष्मीच आहे. आणखीन या नवरात्रीमध्ये तुम्हाला कदाचित माहीत असेल, मी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीनेही नवरात्र साजरी केली जाते. तर कृषी संस्कृतीशी निगडीत आहे ना हा सण. आपले बरेचसे सण आहेत ना ते निसर्गाशी निगडीत आहेत. सण म्हणजे काय हो, मला असं वाटतं बघा, तुम्हाला पटतंय का? सण म्हणजे काय तर निसर्गात होणाऱ्या बदलांचं स्वागत आपण सणांनी करतो. पाऊस संपतो, पाऊस माघारी जायला लागतो. पहिला बदल जाणवतो तो आकाशाला. आकाश निरभ्र होतं, शरद ऋतूची सुरुवात होते आणि आपण नवरात्र साजरी करायला सुरुवात करतो. पावसाळ्यातली जी पिकं असतात ती पण लक्ष्मी आहे. पावसाळ्यातली जी पिकं आहेत ती आलेली आहेत. आणि ते जे धान्य आहे ते शेतातली माती आणायची, ती चौरंगावर किंवा पाटावर पसरायची आणि त्याच्यामध्ये पावसाळ्यात जे पीक आलेलं आहे ते धान्य आहे ते त्या मातीमध्ये रुजवायचं. आणि जी कृषी तज्ज्ञ आहेत ती मंडळी सांगतात की ह्या 9 दिवसांचं वैशिष्ट्य असं असतं की 9 दिवसात त्याला अंकुर येतो. त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थाने हा सण आहे तो कृषी संस्कृतीशी निगडीत सण आहे. निसर्ग शक्तीचं पूजन आहे, निर्माण करणाऱ्या शक्तीचं हे पूजन आहे. आणि मला असं वाटतं की नगर परिषदेच्या वतीनं आता काही आपण कृषी संस्कृती सगळ्यांच्या घरी असेल असं नाही, पण या व्याख्यानमालेच्या मार्गातून माध्यमातून विचारांचं बीज रुजवण्याचं कार्य 93 वर्ष सुरू आहे नवरात्रीच्या निमित्ताने, असं मनापासून वाटतं. आणि ती सुद्धा एक प्रकारे लक्ष्मीच आहे. तर महिषासुरमर्दिनी म्हणजे काय तर लक्ष्मी, सरस्वती आणि काली या तिघींचं पूजन करणं म्हणजे महिषासुरमर्दिनीचं पूजन आहे. आत्ताच्या काळामध्ये असं पूजन आपण करू शकतो असं म्हणावंसं वाटतं. थोडंसं वेगळं बोलले स्त्रीधनापेक्षा, पण ते सणाच्या अनुषंगाने होतं म्हणून बोलले. काही उखाणे घालणार आहे म्हणजे कोडी घालणार आहे, थोडीच घालणार आहे, कारण ते खूप हुमाण म्हणजे सुद्धा लोकसाहित्यातला एक ठसठशीत अलंकार आहे. आणि त्याच्यात काही नाही आहे, कल्पकता आहे, बुद्धी आहे. 4 रंगांची पाखरं मंदिरात गेली, 1 रंग होऊन आली. काय बरं उत्तर असेल? 4 रंगांची पाखरं मंदिरात गेली, 1 रंग होऊन आली. 4 रंगांची पाखरं मंदिरात गेली, 1 रंग होऊन आली. अरे वा, कोणी उत्तर दिलं? वा, दोघींनी. नंतर तुम्ही पेन घेऊन जा. हां, 4 रंगांची पाखरं मंदिरात गेली, 1 रंग होऊन आली. काय उत्तर सुंदर आहे. पान, काच, सुना आणि सुपारी. 4 रंगांची पाखरं मुख मंदिरात गेली, मुखाला चक्क मंदिर म्हटलंय. 4 रंगांची पाखरं मुख मंदिरात गेली, 1 रंग होऊन आली. मुखाला मंदिर म्हटल्यामुळे लगेच ईश्वरी स्पर्श आलाय त्याला, अवघा रंग एक झालेला आहे. पान, कात, सुना आणि सुपारी आहे त्याचं उत्तर. 7 समुद्रापलीकडे राजानं लावली केळी, हलतात पण तोडता येत नाहीत. नाही, 7 समुद्रापलीकडे राजानं लावली केळी, हलतात पण तोडता येत नाहीत. ही सुद्धा सगळ्या निरक्षर स्त्रियांनी रचलेली कोडी आहेत बरं का. कोणी रचली आहेत त्यांची नावं माहिती नाहीत. मौखिक परंपरेतून आलेलं रसरशीत जिवंत असं हे धन आहे. जिवंतपणाच्या झळका आहेत त्या सगळ्यामध्ये. 7 समुद्रापलीकडे राजानं लावली केळी, हलतात पण तोडता येत नाहीत. बोटं उत्तर बरोबर आहे. एक मंडळी हुशार आहेत सगळे, त्यांनी तुम्ही पण येऊन घेऊन जा. बोटं हे उत्तर बरोबर आहे. 7 समुद्रापलीकडे राजानं लावली केळी, हलतात पण तोडता येत नाहीत. आता गंमत पहा, केळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात? बनाना. आता हा बनाना शब्द कोणी दिला तर अरबी लोकांनी दिला, अरबी व्यापाऱ्यांनी दिला. अरबी लोक जेव्हा इथे व्यापार करत होते तेव्हा आशिया आणि आफ्रिकामध्ये ज्या केळ्यांचं उत्पादन व्हायचं ती केळीनं आपल्या हाताच्या बोटाने एवढी छोटी छोटी होती. आणि अरबी भाषेमध्ये बनान म्हणजे बोट, म्हणजे जे हाताच्या बोटासारखी आहेत त्यांना अरबी लोकांनी नाव दिलं बनाना. म्हणजे गंमत पहा, अरबी लोकांना बोटं आणि केळी याच्यामध्ये साम्य दिसलं आणि तसंच बोटं आणि केळी याच्यामध्ये साम्य आपल्या निरक्षर स्त्रीला दिसलं. म्हणून तिने कोडं रचलं, 7 समुद्रापलीकडे राजानं लावली केळी, हलतात पण तोडता येत नाहीत.
अंगनाचे तंगनाचे तंगाची घेरी नाचे मीच नाचे बाबू नाचे बाबूची शेंडी नाचे. अंगनाचे तंगनाचे तंगाची घेरी नाचे मीच नाचे बाबू नाचे बाबूची शेंडी नाचे. काय म्हणालात तुम्ही? नारळ नाही. अंगनाचे तंगनाचे तंगाची घेरी नाचे मीच नाचे बाबू नाचे बाबूची शेंडी नाचे. क्ल्यू देते. नाही. जुन्या पद्धतीचं घर आहे. माझघर, ओटी, पडवी अशा पद्धतीचं घर आहे. ह्या सगळ्या कोड्यांची उत्तरं न माझघराशीच निगडीत आहेत, कारण त्यांच्या आयुष्यच माझघरापुरतं होतं. त्यामुळे त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊच नका. बरोबर उत्तर दिलंय. ताक आणि रवी, पण ती आत्ताच्या काळातली रवी नाही. हां, त्यांनी ॲक्शन करून पण दाखवलंय. म्हणजे घुसळ खांब म्हणतात ना, ताकाची मेढ आणि त्याला दोर लावलेला आणि मोठा तो डेरा, ते त्याचं उत्तर आहे. ताकाचा मोठा डेरा आणि ती मेढ, त्याला ताकाची मेढ असं म्हणतात. आता काही ती मेढ राहिली नाही. पूर्वी ती मेढ ना मुहूर्त पाहून रोवली जायची, तिची पूजा केली जायची. त्या खांबाची, त्या ताकाच्या मेढीची पूजा केली जायची, हळद कुंकू वाहिलं जायचं. आणि त्यातून शब्द आपल्या भाषेमध्ये आला, वाक्प्रचार आला, मुहूर्त मेढ रोवणं. बघा, आता ताकाची मेढ राहिलेली नाही, पण मुहूर्त मेढ रोवणं या वाक्प्रचारातून आपली संस्कृती अशी झिरपत असते. जातं कुठं राहिलं आता? जातं नाही ना राहिलं. कोण करतं अलीकडे? जात्यावर धान्य कोण दळतं? दादा द्या ना. जात्यावर धान्य काही आता आपण दळत नाही. त्यांनी काही हे पाठवलंय, उत्तर सांगा असं पाठवलंय मला. जे पंचमुखी परमेश्वरा गोष्ट आहे ही खरी. काय लिहिलंय पुढे? बावच्या आधी लोक जगाला जन्मला. बाबाच्या आधी लोक जन्मला, आई नव्हती घरी. बरोबर ना? बाबाच्या आधी लेक जन्मला, आई नव्हती घरी. काय उत्तर आहे असं त्यांनी विचारलंय. थांबा काका, तुम्ही उत्तर पण सांगून जा. बाबाच्या आधी लेक जन्मला, आई नव्हती घरी. काय उत्तर आहे? कुणाला येते का? आधी विचारूया आपण. हां हां, काय पण उत्तर? काय काय आज तागायत तुम्ही शोधताय, तुम्हाला मिळालेलं नाही आहे. ओके ओके, बरं बरं बरं, अजून मिळालेलं नाही. पुन्हा सांगू? हे पंचमुखी परमेश्वर गोष्ट आहे खरी, ह्याला काही त्याचा अर्थ नसावा. आधी एक आपण यमकासाठी वापरतो तसं. बाबाच्या आधी लेक जन्मला, आई नव्हती घरी. बाबाच्या आधी लेक जन्मला, आई नव्हती घरी. काय उत्तर असेल? अरे शोधायलाच लागेल. त्यांनी मला एक खाद्य दिलं आता, त्यांनाही माहीत नाही आणि म्हणतात बरं आपण सगळेच शोधूया. तुमच्यापैकी कुणाला वाटलं, कारण एका कोड्याची ना अनेक उत्तरं पण येतात बरं का. कोडं एकच असतं, त्याची वेगवेगळी उत्तरं येऊ शकतात. जसं उलथ्यावर पालथं वर्षांनी हालतं. काय बरं उत्तर असेल? घरावरची कौलं आहे त्याचं मूळ उत्तर आहे. अगदी बरोबर. तुम्ही पण पेन घेऊन जा, कारण ते उत्तर पटकन येत नाही कोणाला. उलथ्यावर पालथं वर्षांनी हालतं, उत्तर कौलं हे बरोबर आहे. शाळेत एकदा असं मी कोडं घातलं, तेव्हा शाळेतल्या मुलांनी सांगितलं इयत्ता. एकाने सांगितलं प्रगती पुस्तक. आत्ताच्या काळात कोणी सांगितलं कॅलेंडर. उलथ्यावर पालथं वर्षांनी हालतं कॅलेंडर. अशी वेगवेगळी उत्तरं येतात. एका कार्यक्रमात तर फारच भन्नाट उत्तर आलं. त्या भगिनीने उत्तर दिलं उलथ्यावर पालथं वर्षांनी हालतं पाळणा. मी म्हटलं अहो असा वर्षांनी पाळणा हालायला लागला तर मग एवढ्या संख्येनं स्त्रिया कार्यक्रमाला दिसणार नाहीत. पण एक काळ होता की वर्षांनी पाळणा हलायचा. म्हणजे सांगायचा उद्देश काय, त्यांनी जे कोडं घातलंय त्याची वेगवेगळी उत्तरं येऊ शकतील. एकच उत्तर एका कोड्याचं असेलच असं सांगता येत नाही.
हां, आणखीन एक कोड आहे, त्याचेही वेगवेगळी उत्तर येतात. एवढीशी पोर ओझं घेईल थोर. एवढीशी पोर ओझं घेईल थोर. कुलूप नाही, एवढीशी पोर ओझं घेईल थोर. मूळ उत्तर आहे त्याचं चुंबळ. भाजीवाल्या काकूकडे असते ना चुंबळ. एवढीशी पोर ओझं घेईल थोर, उत्तर चुंबळ. पण एका कार्यक्रमात, इचलकरंजीलाच कार्यक्रम झाला होता, तिथे एका शाळेतल्या मुलांनी उत्तर दिलं चपला. ते पण मला पटलं, आपलं एवढं ओझं घेते ना. एवढीशी पोर ओझं घेईल थोर, उत्तर चपला. या ना वरती आलात तरी चालेल. कोडं घालायचे बहुतेक त्यांना, हो ना. यांच्याकडे भरपूर साठा आहे सगळ्यांकडे. तुम्हाला जवळून पाहिजे होतं. झाड झपकं, झाड झपकं, फूल टपकं. झाड झपकं, फूल टपकं, फुलाचं नाव केगाई, तोडताना म्हणतं आगाई. सांगा उत्तर. झाड झपकं, फूल टपकं, फुलाचं नाव केगाई, तोडताना म्हणतं आगाई. नाही नाही नाही. कठीण आहे ना पेपर, कठीण आहे बाबा इकडे. कठीण पेपर आहे तुमच्याकडे, त्यांचाही तुमचाही. सांगायचं उत्तर नाही. याचं उत्तर आहे, सांगू तर वांग. झाड झपकं असतं, फुल टपकं असतं, त्याचं तोडताना आगाई म्हणावं लागतं. वांग कसं काय? झाड मोठं असतं हां, आणि त्याला सगळ्या ते सांगितलं. झाड असं मोठं असतं, त्याला फुल टपकं असतं, आणि वांग तोडताना आपण म्हणतो आगाई, काटा टोचतो. इथे कराडची वांगी प्रसिद्ध आहेत ना, त्यामुळे त्यांनी ताई आहे घ्या ना, तुम्ही वरती आलाय त्यामुळे. थँक्यू. येस, संध्या ठाकर टिळक हायस्कूल कराड. कराड. अच्छा, बघा केवढी कोडी हुमाण इथे सुद्धा तुम्हाला येत आहेत. तर आणखीनही काही कोडी आपण घेऊया. आपण पुन्हा एकदा थोड्या ओव्यांकडे वळूया, चालेल? कारण इतक्या विषयांवर स्त्रियांनी ओव्या रचलेल्या आहेत ना, म्हणजे इंदिरा संतांनी या ओव्यांना अनुभवांचं अमृत असं म्हटलेलं आहे. रेणू दांडेकर हे नाव तुम्ही ऐकलं असेल, ऐकलं ना. ग्रामीण भागात तुम्हाला कोडं घालायचं आहे. अच्छा, बहीण आहेत तुमची, अरे वा. त्यांची एका कार्यक्रमात ओळख झाली होती आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी आठवण दिलेली आहे. तुम्हाला माहीतही असेल की ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक काम करत असताना एकदा त्यांना एक मध्यमवयीन अशी खेडूत स्त्री भेटली. तिचं सगळं बोलणं होतं ना ते काव्यमयच होतं. आपण जसं बोलतो ना असं नव्हतं, सगळं काव्यात्मक होतं. रेणूताईंना ते इतकं आवडलं, त्यांनी पटकन कागद आणि पेन घेऊन त्या लिहायला लागल्या. किती सुंदर बोलते, लिहून घ्यावं, टिपून घ्यावं. तेव्हा ती निरक्षर स्त्री पटकन म्हणाली, किती ग लिवशील, किती ग लिवशील, तुझा कागद राहील कोरा, माझ्या त्या ओव्या जणू अवखळ वारा. किती लिहिशील तू. खरंच ह्या ओव्या आहेत ना, या अशा सहज स्फूर्त आहेत. स्फुट काव्याचा उत्तम आदर्श आहेत. आत्ताच्या भाषेत सांगायचं तर चारोळी आहेत. चारोळ्यांची निर्मिती ही आत्ताची नाही आहे. आपल्या निरक्षर स्त्रियांनी पूर्वीच चारोळ्यांची निर्मिती केलेली आहे. नेमका आशय थेटपणे मांडणारी अल्पाक्षरी ओवी ही खास पारंपरिक मराठी स्त्रीची निर्मिती आहे. ह्याच्यामध्ये कुठेही पांडित्याचा डौल नाही आहे. ते अगदी सहज स्फूर्त आहे, लोभस आहे, मोहक आहे. त्या काळच्या स्त्रीच्या जीवनाचं स्वच्छ आणि नितळ असं प्रतिबिंब या ओव्यांमध्ये आपल्याला दिसतं. इंदिरा संतांनी म्हटल्याप्रमाणे मराठी काव्यगंगेचं अवतरण हे 2 रूपामध्ये झालेलं आहे. एक आद्यकवी मुकुंदरायांची ओवी जी ज्ञानेश्वरांनी अमृत स्वरूपाला पोचवली, आणि दुसरी स्त्रीच्या मुखातून आलेली ओवी, ज्या ओव्यांपुढे खास असा काही हेतू नव्हता, उद्देश नव्हता. आपलीच सुख, आपलीच दुःख आपल्याशीच गुणगुणून त्याचा एक काव्यात्मक आनंद घेणं. बघा, धान्य दळणं हे काही सोपं काम नाही. केवढं श्रम आहेत त्याच्यामध्ये, केवढे कष्ट आहेत. ते कष्ट हलके होत होते. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रबा विठ्ठला म्हटल्यानंतर आठवतात त्या जनाबाई आठवतात. आणि बहिणाबाईंनी म्हटलेलंच आहे, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येई ओठी.
ओव्यांमागून ओव्या गाताना धान्य कधी दळून होतं हे त्यांना समजतच नाही. जातं म्हणजे त्या काळातल्या स्त्रियांसाठी परमेश्वर, सखा, अन्नदाता. रोज आपली सुख दुःख, आशा आकांक्षा, इच्छा अपेक्षा कुणापाशी बोलून मोकळं व्हायचं? जात्यापाशी. तेव्हा काही मोबाईल नव्हता, रोज आईशी अर्धा तास फोनवर बोलता येत नव्हतं, मैत्रिणीशी फोनवर बोलता येत नव्हतं, फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं. मग बोलायचं कुणाशी, मनातलं सांगायचं कुणाशी, कुणापाशी सांगायचं? तर जात्यापाशी सांगायचं. जात्या तू इसवरा, तू तर डोंगर इचारूशी, खोलते तुझ्यापाशी माझ्या हुरुदाच्या राशी. जात्यावर बसता कंठ फुटला जात्या याला, उल्हासलो माझं मन गेलं बाई माहेराला. जातं मी वडी ते जातं काय तिघ आई, जात्याला चक्क आई म्हटलंय. जातं मी वडी ते जातं काय तिघ आई, उकलिते तिच्यापाशी माझ्या हुरुदाची ववी. इतकं सुंदर त्यांनी जात्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे निसर्गाशी तर इतकं उत्कट नातं आहे, विशेषतः तुळशीशी इतकं छान नातं आहे ना. हे तुळस म्हणजे घरातलीच व्यक्ती आहे. तुळशीवर पण खूप तरल आणि सुंदर अशा ओव्या आहेत. काशी काशी म्हणून लोक जाती ग धावत, काशी माझ्या अंगणात. तुळसा देवी, कशाला एवढा पैसा आणि वेळ खर्च करून काशीला जायचं? तुळस आहे की माझ्या अंगणात. इतकं सुंदर वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि साधारण माणसाचा स्वभाव बघा कसा असतो. एखाद दिवस आपला वाईट जातो बघा, एखादं अपयश येतं एखाद दिवशी आपल्याला, आणि मग आपण काय म्हणतो? माणसाचा स्वभाव आहे आपण त्याचं खापर दुसऱ्यावर फोडतो. सकाळी कुणाचा चेहरा पाहिला होता कुणास ठाऊक, आजचा दिवस वाईट गेला, असा हा माणसाचा स्वभाव आहे. हे स्त्रीने काय म्हटलंय? सकाळी उठून तोंड पाहिलं एकीचं, सकाळी उठून तोंड पाहिलं एकीचं, दारी वृंदावन झाड तुळशी सखीचं. रोज उठल्यानंतर मी पहिल्यांदा कुणाचं दर्शन घेते? तुळशीचं घेते. माझा दिवस छानच जातो. आत्ता कराडमध्ये संध्याकाळी इतका छान वारा सुटलेला आहे, इतकं सुंदर वातावरण आहे. आणि असंच सुंदर वातावरण, वारा सुटला आहे आणि तुळशीच्या मंजिऱ्या अशा हलतायत त्या वाऱ्यावर. साधी घटना आहे ना, तुळशीच्या मंजिऱ्या वाऱ्यावर हलणं ही साधी घटना आहे. पण या स्त्रियांना काय वाटतंय? स्त्रियांची मनोभूमिका कशी आहे की तुळस एक बाई तुझी मंजुळा कुणी हलवली? मंजुळा म्हटलंय तर कुणी हलवली? देवा माझ्या गोविंदानं तुझी मंजुळा हलविली असं म्हटलंय. त्या गोविंदानंच येऊन तुझ्या मंजिऱ्यांना हलवलेलं आहे असं त्या ओवीमध्ये म्हटलंय. एक ओवी तर मला फार आवडते. ज्याला नाही लेक त्याने तुळस लावावी, ज्याला नाही लेक त्याने तुळस लावावी, लगीन करून देव करावे जावई. तुळस म्हणजे लेकीसारखी नाही, साक्षात लेकच. तिच्याशी तिचं लग्न करून द्यावं आणि देवांनाच जावई करून घ्यावं की किती सुंदर मनोभूमिका आहे. आणि या तुळशीच्या रूपातून स्त्रियांनी आपल्या वैयक्तिक दुःखांना पण शब्द दिलेला आहे बरं का. त्या काळामध्ये पुरुषांनी दुसरं लग्न करणं हे अगदी सहज होतं. त्यामुळे रुक्मिणी, जनाबाई, तुळस यांच्या मुखातून त्यांनी स्वतःच्या दुःखाला, वैयक्तिक दुःखाला त्यांनी शब्द दिलेला आहे, वाचा फोडलेली आहे. तुळस ग बाई काय हे तुझं जिणं. काय म्हणते पहा, रुक्मिणीच्या तोंडातून ती बोलतीये. तुळस ग बाई काय हे तुझं जिणं, पांडुरंगा संगे वर्षा वर्षाला लगीन. मी पट्टराणी आहे, तुला वर्षा वर्षाला लग्न करून स्वतःला सिद्ध करावं लागतं. हे या ओवीतनं तिने रुक्मिणीच्या तोंडून ती बोललेली आहे. तुळस ग बाई तुला नाही नाकं डोळे, तुळस ग बाई तुला नाही नाकं डोळे, अशा सावळ्या रूपाला कसे गोविंद भुलले. असं रुक्मिणीच्या तोंडून तिच्या वैयक्तिक दुःखाला तिने शब्द दिलेला आहे. आणि त्या काळात स्त्रीमुक्ती, स्त्री पुरुष समानता वगैरे काहीही संकल्पना नव्हत्या. त्या काळामध्ये निर्भीडपणे या स्त्रिया बोललेल्या आहेत. राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, सीता माझी हिरकणी राम हलक्या दिलाचा. असं थेटपणे म्हणू शकतात त्या, असं निर्भीडपणे म्हणू शकतात. आपण नाही म्हणू शकत. आणखीन एका ओवीमध्ये ही स्त्री म्हणते, तुका निघाले वैकुंठी वस्त्रे ठेविली खुंटीवरी. तुका आकाशा एवढेच आहेत आपल्यासाठी, पण ह्या स्त्रियांनी काय म्हटलंय पहा, तुका निघाले वैकुंठी वस्त्रे ठेविली खुंटीवरी, जिजा निघाली माघारी स्वतःच्या हिमतीवरी. त्यांच्या दृष्टीने तुकोबा मोठे नाही आहेत, तुकोबांच्या पाठी संसार सांभाळणारी जिजा मोठी आहे. त्यांच्यासाठी जिजाच आकाशा एवढी झालेली आहे. महिला दिवस आपण साजरे करतो म्हणजे काय करतो? हो, छान साडी नेसतो, नेसतो म्हणते आम्ही, घालतो नाही म्हणते.
छान साडी नेसतो. ज्या वस्त्रावर फारसे काही संस्कार झालेले नसतात ती साडी आपण नेसतो, धोतर नेसतो, सोवळं नेसतो. ज्या वस्त्रावर संस्कार झालेले असतात ते ड्रेस घालतो, सदरा घालतो. आणि साडी नेसण्यामध्ये जर फारशी कुशलता नसेल तर ती गुंडाळतो. क्रियापदांची गंमत आहे मराठी भाषेतल्या. तर मी काय म्हणत होते, महिला दिवस आपण साड्या नेसतो, वेगवेगळ्या रंगांच्या छान दागदागिने घालतो. पण महिला दिवस म्हणजे काय, एका महिलेनं दुसऱ्या महिलेला समजून घेणं म्हणजे महिला दिवस ना. त्या काळात महिला दिवस नसून सुद्धा ह्या स्त्रियांनी रुक्मिणीला, तुळशीला सगळ्यांना समजून घेतलेलं आहे आणि त्या ओव्यांमधून ते असं आलेलं आहे. ओव्या आणखीन बऱ्याच आहेत, घ्यायच्या किती घ्यायचं, 5-10 मिनटं चालेल ना अजून. नणंद भाऊजाईवरच्या ओव्या ऐकायला आवडेल. इथे कदाचित नणंद भाऊजाई जोडी असेलही. आहे दोघी, तुम्ही दोघी, क्या बात आहे. काय असतं, नंडेच्या खुर्चीत बसलं की भूमिका वेगळी असते, भाऊजाईच्या खुर्चीत बसलं की भूमिका वेगळी असते. भाऊजाई या शब्दाची व्याख्या सांगू, माझी नाही आहे, हां, वपूंनी केलेली आहे. वपूंनी म्हटलं आहे भाऊजाई म्हणजे काय, जी भावावर जय मिळवते ती भाऊजाई. आणि नणंद या शब्दाची व्याख्या न आनंद म्हणजे नणंद, अशी नणंद या शब्दाची व्याख्या आहे. पण आताच्या काळामध्ये तसं नाही आहे. आता आपण पाहतोय नणंद भाऊजाई बाजूबाजूला बसलेले आहेत. आता मैत्रीचं नातं आहे, सासू सुनेचं नातंही मैत्रीचं आहे, नणंद भाऊजाईचं नातंसुद्धा मैत्रीचं आहे. जाऊ ह्यांचं, जावा आहे तिथे कोणी, जावा पण आहे, जावांचं नातंसुद्धा मैत्रीचं आहे. भांडती भाऊ जेवती एका ताटी, एक जाऊ दुसऱ्या जावेला समजावती आहे. भांडती भाऊ जेवती एका ताटी, आपण परायाच्या लेकी अबोला कशासाठी. सकाळी भांडणारे भाऊ रात्री एकत्र जेवतात, एका ताटात एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात. आणि आपण मात्र ते भांडले म्हणून आपण कशाला अबोला धरायचा, वेगवेगळ्या घरातून आलेल्या, असे ती एक जाऊ दुसऱ्या जावेला समजावते. किती छान आहे समजावणं. आणि मी म्हटल्याप्रमाणे नणंद भाऊजाईच्या तर इतक्या, नणंद भाऊजाई, बहीण भाऊ, ह्याच्या इतक्या रसाळ आणि प्रेमळ ओव्या आहेत ना. म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रिया अक्षरशः वाट बघत असायच्या की भाऊ कधी येतोय, भावाचं निरोप कधी येतोय, भावाचा सांगावा कधी येतोय. फोन वगैरे काही नव्हतंय, त्यामुळे निरोप कधी येतोय, दिवाळीला कधी बोलावणं येत आहे, नागपंचमीला कधी बोलावणं येत आहे. पूर्वी स्त्रिया नागपंचमीला माहेरी जायच्या. नागपंचमीला झोके बांधणं, झुले घेणं हा एक वेगळा उत्सव असायचा नागपंचमीचा. तर त्याच्यासाठी त्या वाट पाहत असायच्या. पुरं ओसरले नदी नाले शांत झाले, अजून कान भाई आले बहिणीसाठी. त्या वाट पाहतायत. पुरं ओसरले नदी नाले शांत झाले, अजून कान भाई आले बहिणीसाठी. नवरात्र गेले, दसरा दूर गेला, नेण्याला कान आला भाई राया. ती चिंतेत पडली आहे. आणि मग तिला असं वाटतं की आपला भाऊ आपल्यावर रागवला असेल का. पण आपला भाऊ आपल्यावर रागवणं केवळ अशक्य. आणि तिने इतक्या छान उपमा वापरल्या आहेत बघा. तुम्हाला याचं काही वैशिष्ट्य जाणवतं का. पाठच्या बहिणीवरी भाऊ का चिडेलं, पाठच्या बहिणीवरी भाऊ का चिडेलं, कधी चंद्र आग का ओकेलं, काही केल्या. पाठच्या बहिणीवरी भाऊ का रुसेलं, कधी सोनं का कुसेलं, काही केल्या. पाठच्या बहिणीवरी भाऊ का संतापेलं, पाठच्या बहिणीवरी भाऊ का संतापेलं, कस्तुरी का सोडिलं निजवास. पाठच्या बहिणीवरी भाऊ का रागावेलं, रंग ना बदलेलं आकाशाचा. बघा किती छान वेगवेगळ्या उपमा वापरल्यात आणि 4 वेगवेगळे शब्द वापरलेत. चिडेल, रुसेल, संतापेल, रागवेल. आहेत ना आपल्याकडे पर्यायी शब्द. आता आपल्याला पर्यायी शब्दच मिळत नाहीत ना. आमच्याकडे आमच्या कझिन सिस्टरचं मॅरेज आहे, त्यामुळे आमच्या घरातलं ॲटमॉस्फिअर एकदम एन्थुझियास्टिक आहे. असं आपण काय विचित्र बोलत असतो. इंग्रजी मिश्रित मराठी, हिंदी मिश्रित मराठी. त्या काळातल्या स्त्रियांना इंग्रजी येत नव्हतं याची कल्पना आहे, पण 4 वेगवेगळी क्रियापदं वापरली आहेत. चिडेल, रुसेल, संतापेल, रागावेल. आणि इतक्या सुंदर उपमा दिल्या आहेत की कस्तुरी आपला सुगंध सोडणार नाही, चंद्र कधी प्रखर होणार नाही, सोनं कधी कुचणार नाही. त्याप्रमाणे भाऊ आपल्यावर रागवणं अशक्य आहे.
मग आपल्या नवऱ्याने मागच्या वेळेला आपल्याला माहेरी सोडलं नव्हतं, तो राग कुठेतरी आपल्या भावानी मनात धरला असेल का असं तिला वाटतं. आणि मग ती आपल्या भावाला इतकं छान समजावतीये. ती म्हणते, आपलेचं ओठ दादा आपलेचं दात, आपलेचं ओठ दादा आपलेचं दात, थोर सारे विसरत मागील रे. नको काही मनी ठेवू, नको काही मनी ठेवू, येई धावत धावत. मग तो भाऊराया धावत धावत आलेला आहे आणि मग ती भाऊरायाला किती छान सांगते पहा. नको धन नको मुद्रा नको मोतियांचे हार, नको धन नको मुद्रा नको मोतियांचे धार, देई प्रेमाश्रूंची धार भाईराया. पान फुलं पुरे पुरे अक्षता सुपारी, पान फुलं पुरे पुरे अक्षता सुपारी, नको शेला जरतारी भाईराया. आवड मला बहु, मला आवड आहे, आवड मला बहु, लुगड नको देऊ, अंतर नको देऊ भाईराया. माझे दारावरून नको जाऊ मुक्यामुकी, माझे दारावरून नको जाऊ मुक्यामुकी, नको घेऊ साडी चोळी मिरे शब्दांची हो भुकी. असं सुंदर तिने आपल्या भावाला समजावलेलं आहे. आणि मग भाऊ आला आहे. भाऊ आल्यानंतर काय म्हणते, पुन्हा तिच्यातला नणंदपणा जागृत झालेला आहे. ती म्हणते, तुला आळवीत बैसले होते दादा, तुला आळवीत बैसले होते दादा, काय वयनीच्या नादा गुंतलास, म्हणून यायला उशीर झाला का. आई बापाच्या राज्यात तांब्या तुपाचा केला रीता, आई बापाच्या राज्यात तांब्या तुपाचा केला रीता, भावजईच्या राज्यात नाही पाण्यावर सत्ता, असं तिने म्हटलेलं आहे. भाऊ चोळी शिवी भावजय डोळे मोडी, भाऊ चोळी शिवी भावजय डोळे मोडी, नको हो वहिनीबाई चोळी चिती गाय गोडी, असं तिने म्हटलंय. चोळी बांगडीची नाही मजला असोशी, चोळी बांगडीची नाही मजला असोशी, पाठीच्या बंधू माझ्या तू सुखी मी संतोषी, असं तिने आपल्या भावाला आणि भाऊजईला छान समजावून सांगितलेलं आहे. बहिणीला भाऊ एक तरी तो असावा, बहिणीला भाऊ एक तरी तो असावा, चोळीचा एक खण एका रातीचा विसावा. काही नको आणखीन. चोळीचा एक खण एका रातीचा विसावा, संसारामध्ये किती असती नाती गोती, बहीण भाऊ ही मोलाची माणिक मोती, बहीण भाऊ ही मोलाची माणिक मोती. भाऊ जरी आमचे, मध्ये मध्ये असा स्वभाव उफाळून येतो, पण भाऊ जरी आमचे भाव जया त्या लोकाच्या, भाऊ जरी आमचे भाव जया त्या लोकाच्या, आपुल्या भाव्यासाठी मर्जा राखाव्या दोघांच्या. भाऊ जरी आमचे भाव जया त्या लोकाच्या, आपुल्या भावासाठी मर्जा राखाव्या दोघांच्या, भावा ग परीस भाव जय ग रतन, सोन्याच्या कारणे चिंधी करावी जतन. म्हणजे भाऊ म्हणजे सोनं, त्याच्यासाठी ही चिंधी आपल्याला जतन करायची आहे. खूप आहेत भाऊ, भाऊ बहीण, भाऊजय, नणंद, ह्या संदर्भात अनेक ओव्या आहेत. आता या भाऊजईची पण काहीतरी भूमिका असेल ना. ती म्हणते, सासूचा सासूरवास. भाऊजय एका ओवीत फार छान सांगते, सासूचा सासूरवास नंदाबाईची लावणी, सासूचा सासूरवास नंदाबाईची लावणी, कळ लाविते येऊनी दीड दिवसाची पाहुणी. कळ लावून जाते, 1.5 दिवस येते. आणि तर मी म्हटल्याप्रमाणे खूप ओव्या आहेत. शेजारणीवरच्या ओव्या घेते आणि थांबते, कारण शेजारीण ही फार पूर्वीच्या काळात महत्त्वाची असायची, कारण माहेर दूर असायचं आणि शेजारणीशी एक जिव्हाळ्याचं नातं होतं, एक आधार होता, एक दिलासा होता. अलीकडे मुंबईत तरी आपण शेजारी किती राहतो, सोबतीला राहतो का, शेजारीच राहतो आम्ही फक्त, असं वाटतं बरेचदा. आम्ही सोबतीला नाही राहत, फक्त शेजारी राहतो. पण पूर्वीच्या काळी शेजारी हे खऱ्या अर्थाने सोबती होते आणि या नववधूला त्या शेजाऱ्यांचा फार आधार वाटायचा. शेजारीणी बाई तुझा शेजार चांगला, नाही मला आठवला मायबाप. शेजारीणी बाई माझी वेणी हो घालावी. आता वेण्या फारशा राहिल्या नाहीत. शेजारीणी बाई, पाटीलबाईंची पण नाही, माझी पण नाही आहे. शेजारीणी बाई माझी वेणी हो घालावी, आईच्या हातांची आठवण मज द्यावी, असं ती म्हणते. आता प्रत्येक वेळेला शेजारीण चांगली असतेच असं नाही ना. शेजीच्या घरी गेले शेजी बोलली रागानं, शेजीच्या घरी गेले शेजी बोलली रागानं, कोवळे माझे मन नेत्र भरले पाण्यानं, असं तिने म्हटलेलं आहे. आणि शेजारीणीला गर्व झालेला आहे. शेजारीणी बाई गर्वानं दाटली,
उपमा किती सुंदर वापरतात पहा. शेजारीणी बाई गर्वानं दाटली, पानं केळीची फाटली वारियानं. केळीची पानं मऊ असतात तेव्हा ती फाटत नाहीत, कठोर झाली की ती फाटतात. पानं केळीची फाटली वारियानं. शेजारीणी बाई नको करू गर्व फार, शेजारीणी बाई नको करू गर्व फार, रोज ग बघते दिव्याखाली अंधकार. आणि एक पुढची ओवी तर फार सुंदर आहे, सगळ्या जीवनाचं सार आहे त्या 4 ओळींमध्ये. ती शेजारणीला सांगते, अगं किती हे माझं हे माझं हे माझं हे माझं करशील. शेजारीणी बाई नको करू माझं माझं, शेजारीणी बाई नको करू माझं माझं, नदीच्या पलीकडे जागा 3.5 गज. किती माझं माझं करशील, मरणाचे स्मरण असावे. हे 4 ओळींमध्ये किती सुंदर सांगितलेलं आहे ना. शेवटच्या ओवीकडे वळण्यापूर्वी हे धन आहे आपलं. आत्ताच्या काळाला हे ओव्या योग्य नाही आहेत, हे मला पूर्ण कल्पना आहे. आता सगळ्या संकल्पना बदलल्या आहेत, नाती बदलली आहेत, पण ही आपली मुळं आहेत. हे आपलं शब्दधन आहे, हे आपलं अक्षरधन आहे, हे विचारधन आहे. ते लोकांपर्यंत पोहोचवणं, स्वतः आनंद घेणं आणि त्याचा आनंद रसिकांना देणं, एवढाच या कार्यक्रमामागचा हेतू आहे. आणि ह्या स्त्रियांनी या लोकसाहित्यातून जे संकलन हे सगळं आपल्या लेखकांनी केलेलं आहे, हे आपलं मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाणांचं एका त्यांच्या भाषणातले ओळ मला फार कवितेची ओळ असते, भाषणातलं वाक्य मला आठवतं की त्यांनी असं म्हटलं आहे की संयुक्त महाराष्ट्राचा किंवा स्वतंत्र महाराष्ट्राचा विचार करताना हे मराठी माणसांचं राज्य आहे असा विचार जेव्हा करताना माझ्या डोळ्यापुढे चित्र येतं, तेव्हा त्या सिंहासनावर मराठी माणसं बसलेली माझ्या डोळ्यासमोर येत नाहीत, तर त्या सिंहासनावर कोण विराजमान झालं आहे, तर आपली मराठी भाषा विराजमान झालेली आहे. हे चित्र माझ्या डोळ्यापुढे येतं. आणि खरोखरच आता आपली मराठी भाषा, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि ती खरोखरच सिंहासनावर विराजमान झाली आहे. आणि ही भाषेचं धन आपल्यालाच वाढवायचं आहे, समृद्ध करायचं आहे. आहेच ती समृद्ध, त्याला आपल्याला अधिक समृद्ध करायचं आहे. आणि त्यासाठीच खरं तर या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. आता परिचय करून देताना 2 पुस्तकांचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये खेळ मांडलेला हे पुस्तक आहे. भातुकली या संदर्भात लिहिलं आहे. भातुकली संग्राहक. भातुकली तयार करणं हे फार कठीण गोष्ट आहे. ते कारागीर असतात ना, छोटी छोटी भांडी तयार करणं सोपं नाही आहे. त्या कारागिरांच्या मुलाखती आहेत. 30 मान्यवरांनी भातुकली संदर्भात आपले विचार मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये माधुरी पुरंदर आहेत, राजीव तांबे आहेत, डॉक्टर गोबम देगलूरकर आहेत, प्रतिभा रानडे आहेत, डॉक्टर माधवी वैद्य आहेत, डॉक्टर सागर देशपांडे आहेत. असे अनेक 30-32 हेमा लेले आहेत. असे 30-32 मान्यवरांचे भातुकली संदर्भातले विचार आहेत. 55 भांड्यांची सचित्र गाथा त्या पुस्तकामध्ये आहे. आणि साहित्यामध्ये आलेले भातुकली आणि भांड्यांचे उल्लेख असा एक प्रदीर्घ लेख त्या पुस्तकामध्ये आहे. एक संदर्भ ग्रंथ व्हावा ह्या उद्देशानंच ते पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला. तो थोडाफार सफल झाला. त्याची 3री आवृत्ती आत्ता आलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. 400 रुपयाचं पुस्तक फक्त 300 रुपयामध्ये उपलब्ध आहे. आणि खरोखरच तो संदर्भ ग्रंथ आहे. माझं पुस्तक आहे म्हणून सांगत नाही. तुम्ही जरी चाळलत नुसतं तरी तुमच्या ते लक्षात येईल. आणि अलीकडेच गेल्याच महिन्यामध्ये प्राजक्ता आणि तगर हे ललित लेखांचं पुस्तक प्रकाशित झालं. 25 ललित लेख आहेत. त्याच्यामध्ये शब्द, भाषा, पोह्यांवर पण एक लिहिलं आहे बरं का, पोहे पुराण म्हणून. पोहे हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय ना, किती विविध प्रकारचे पोहे आपण करतो घरी, त्याच्यावर एक लेख आहे. असे विविध दैनंदिन आयुष्यातले विषय आहेत. आणि 25 छोटेखानी लेख आहेत. छोटं पुस्तक आहे, ते 200 रुपयाला आहे. 150 रुपयाला ते आज तुम्हाला मिळेल. आणि आता दिवाळी येते आहे. दिवाळीमध्ये भेट देण्यासाठी, अलीकडे पुस्तकं भेट द्यावी तसं आपण म्हणतो, त्यामुळे भेट देण्यासाठी ही पुस्तकं चांगली आहेत. तुम्ही आधी चाळा, हवं तर तुम्हाला आवडली तर नक्की विकत घ्या. तुमच्यापैकी कोण कोण यूट्यूब बघत नाही? सगळेच बघतात. म्हणून अलीकडे उलटाच प्रश्न. अरे वा, जे बघत नाहीत त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आजच्या काळामध्ये यूट्यूब जे बघत नाहीत त्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. पण त्यांना आता सांगते की आता पहा थोडंसं. आणि दीपाली केळकर नावाचं यूट्यूब चॅनेल आहे. मी काही यूट्यूबर नाही आहे, आठवड्याला काही नवीन अपलोड करत असते असं नाही, पण जसं मला जमेल
तसतसे वेगवेगळे विषय. आता मी तुम्हाला काय वाटतं नावाची एक 2-2 मिनिटाचे छोटे छोटे क्लिप्स आहेत, त्याच्यामध्ये मराठी भाषेसंदर्भातच सगळं घेतलेलं आहे. म्हणजे स्वर्गीय म्हणजे काय आणि स्वर्गवासी म्हणजे काय. स्वर्गवासी म्हणजे मृत्यू, ज्याचं निधन झालेलं आहे ते स्वर्गवासी, स्वर्गात वास करणारे असं आपण म्हणतो. आणि स्वर्गीय सौंदर्य असतं, काश्मीरचं सौंदर्य स्वर्गीय आहे, लता दिदींचा आवाज स्वर्गीय आहे. त्यामुळे स्वर्गीय आणि स्वर्गवासी यातला भेद काय, वादातीत, वादग्रस्त, आमंत्रण, निमंत्रण, हे जे भेद आहेत शब्दांचे ते सगळे त्या तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच्या पुढेही ती मालिका सुरू राहणार आहे आणि विविध विषयांवर छोट्या छोट्या क्लिप्स आहेत. नक्की पहा. आवडलं तर कमेंटसुद्धा नक्की करा. कमेंटच्या माध्यमातून आपण जोडलेलं राहू ना. पूर्वीच्या काळी स्त्रिया जेव्हा जात्यावर धान्य दळायच्या ना, तेव्हा त्या एक मूठ धान्य कायम ठेवून द्यायच्या, कारण घरातलं धान्य संपलं असं होता कामा नये. संपणं ह्या गोष्टीची माणसाला भीती वाटते. आत्तासुद्धा कार्यक्रम संपायच्या म्हणजे आता थोड्याच वेळात तो संपणार. मला आता चला आता आपल्या ह्या सगळ्यांशी आत्ता आपलं जे नातं 1-1.5 तासासाठी जे निर्माण झालं ते आता संपणार, हे एक दुःख होतंच ना मनामध्ये. त्याच्यामुळे ते नातं संपवायला नको. हे मातीमध्ये जे विचारांचं बी पेरलेलं आहे ते नात्याचंही पेरूया आणि यूट्यूबच्या माध्यमातून संपर्कात राहूया, कमेंटच्या माध्यमातून संपर्कात राहूया असं म्हणते. आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे ह्या सगळ्या ओव्या जरी तुम्हाला कालबाह्य वाटत असल्या तरी त्यातलं विचारधन घेण्यासारखं आहे. त्यामुळे आत्ताच्या काळातल्या स्त्रीची नवी ओवी कशी असेल. अगं माझे शेजीबाई, अगं माझे शेजीबाई येई जरा अंगणात, अगं माझे शेजीबाई येई जरा अंगणात, झाली पुरे भातुकली ग घेऊ झेप गगनात, झाली पुरे भातुकली ग घेऊ झेप गगनात. धन्यवाद म्हणत नाही, शुभरात्री म्हणते. धन्यवाद दीपालीताई. ज्या समाजामध्ये, ज्या घरामध्ये स्त्रियांची पूजा केली जाते, स्त्रियांना सन्मान दिला जातो, तेथेच देवता रमतात, हे सुभाषितकारांनी त्याच अर्थानं म्हणलं असावं. ओवी आणि उखाणे गाऊ उच्च स्वराने, ओवी आणि उखाणे गाऊ उच्च स्वराने, जेन मिळती कुठे धनाने, ओवी आणि उखाणे गाऊ उच्च स्वराने, जेन मिळती कुठे धनाने, ते रचले स्त्री मनाने. ओवी आणि उखाणा आणि घरातली स्त्री हा संस्कारांचा अमृतकुंभ होता. तो समुपदेशाचं माध्यम होतं, ते संस्कारांचं माध्यम होतं, ते अभिव्यक्तीचं माध्यम होतं. हे दीपालीताईंनी आपल्याला गप्पा मारता मारता अतिशय छान पटवून दिलं. बोलता बोलता त्यांनी सर्व लोकांना त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी करून घेतलं, विविध कोडी घालून मनोरंजन केलं. त्याबद्दल कराड नगर परिषद नगर वाचनालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. इथं उपस्थित राहून आपणही या सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्या सर्व रसिकांचेही आभार मानतो. उद्याच्याला प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर यांचं व्याख्यान उद्या याच वेळी इथं होणार आहे, त्यावेळी आपण असंच उपस्थित राहावं. धन्यवाद. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.